आज एक्सपेक्टेड होती जाहिरात किंवा या आठवड्यामध्ये परत आहे पा, तसं धरून आजच्या प्रमाणे हा प्लॅन केलेला आहे. म्हणजे आजपासूनच आम्ही चालू केलं तर जानेवारी 17 आज आहे, 24 मेला परीक्षा म्हणून 24 जानेवारीपर्यंतचा एक स्लॉट केलेला आहे. असे दिवस मोजले तुम्ही प्रिलिम्सचे आणि उपलब्ध टायमिंग, तर साधारणतः 128 दिवस, म्हणजे हे 120 दिवस झाले आणि वर्ष अंदाजे फेब्रुवारीमधल्या 120 दिवस घेतले आणि वर्ष 8 दिवस जे आहेत ते 128 दिवस. ह्युमन नेचर असं आहे की दर 10 दिवसांनी एखाद दिवस वाया जातोच, तर त्यामुळं तो वाया घालवलेला आहे किंवा तो सोडून दिलेले आहेत. असे 12.8 म्हणजे 13 दिवस त्यातले गेले, म्हणजे 115 दिवस राहिलेले जे आहेत. आता 10 तास हे मी पेपर सोडूनच लिहिलेलं आहे. पेपर सोडून तुमचे 10 तास करायला पाहिजेत जे आहे ते किमान, म्हणजे अवेलेबल असणारे तास जर आपण मोजले रोजचे तुम्ही केले तर 1150 तास अवेलेबल आहेत आपल्याकडं. आता याच्यात सीसॅटचं हे टेंटेटिव्ह माझ्या मते एक ॲव्हरेज कॅन्डिडेट पकडून मी आयडियल टाईप जो आहे म्हणून ते 200-250 तास केलेलं आहे की रोज हे 5 ते 6 कॉम्प्रेन्शन हे केलं लॉजिकल, तर 150 ते 250 तास या दरम्यानच्या याच्यामध्ये सीसॅट संपायला पाहिजे. 150 ते 250 तास. काही जणांना एवढा वेळ लागणार नाही, काही जणांना याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल. याच्याप्रमाणे तुमचं GSचं गणित बदलेल. GSच्या याच्यामध्ये अवेलेबल असणारे या लॉजिकनं जर काढलं तर एखाद्याने 10 ते 12 तास केले पेपर सोडून तरी ते वाढतील. म्हणजे डिपेंड्स ऑन पर्सन. तुम्ही कसा अभ्यास करता, 14 तास 16 तास तुमचा रोजचा अभ्यास असेल तर मग हा आकडा वाढेल. त्यामुळे हा आकडा मी मॉडरेट आकडा पकडलेला आहे की एवढा मिनिमम अभ्यास हा एक्सपेक्टेड जे आहे ते किमान 10 तास जो आहे तो पेपर सोडून. पेपरला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ देता कामा नये. 1.5 तासामध्ये दोन्ही पेपर उरकायला पाहिजे. त्या पेपरच्या दिवशी सकाळी पण पेपर वाचायला पाहिजे. पेपर ज्या दिवशी असतो त्या दिवशी सकाळी पण पेपर वाचायला पाहिजे. पेपर रिडिंग हे हॅबिच्युअल आहे, म्हणजे ते कंपल्सरीच करायला पाहिजे. त्यातनं तो अलर्ट सगळा माइंड जो आहे ना तो टिकून राहतो. पण आता याचे सिलेबस इथे 7 मुद्दे दिले आणि इकडे 6 मुद्दे दिलेले आहेत. त्या 7 मुद्द्यांच्या लॉजिकमधनं करंट इव्हेंट्स, हिस्ट्री, वर्ल्ड आणि याची जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, त्यातल्या डेमोग्राफीवर यावेळेला जास्त जोर असायला पाहिजे. डेमोग्राफी कारण सेन्सस आहे आणि सगळी चर्चा आहे. इकॉनॉमीच्या मधला एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि जनरल सायन्स. आता या सिलेबसवरून अंदाज येणार नाही, यामुळे याच्यासाठी आपल्याला गेल्या 4-5 वर्षाचं किमान 4 वर्षाचं तरी प्रिव्हियस ॲनालिसिस लागेल. म्हणजे PYQ नव्हे तर प्रिव्हियस याचं ॲनालिसिस, काय पॅटर्निंग काय आहे, कुठले एरिया प्रायोरिटाईज केलेले आणि कुठले एरिया प्रायोरिटाईज केलेले नाहीत. जसं आता सेन्सस आहे म्हणून डेमोग्राफीवर ज्या वेळेला सेन्सस झाला 11चा पेपर बघितला, 2001चा पेपर बघितला किंवा 21चा पेपर बघितला तर काय सेन्ससच्या रिलेटेड नवीन गोष्टी त्यात दिसतात का. सेन्सस आपल्या 11मध्ये झालं तर 12-13ला जे रिफ्लेक्शन्स काही आले का. इश्यू बेस्ड जे आहे, इलेक्शन झाले, इलेक्शनच्या नंतर मग समजा 14ला इलेक्शन होते, 15चा पेपर अनालाइज केला तर वेगवेगळे कुठले मुद्दे आहेत, म्हणजे त्या लोकेशनला जाऊन त्याचे आर्ग्युमेंट्स बघायला पाहिजे जे आहेत ते. आता वर्ल्ड जॉग्रफीच्या मॅपमध्ये कुठल्या प्रकारचे मॅप गेल्या वेळेला विचारलेले जे आहे, त्यामुळे या टॉपिक वाईज त्याचं एक विश्लेषण करायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये जे आहे ते. आणि सीसॅटच्या दृष्टीमध्ये सेक्शनल प्रॅक्टिस करून कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर सोडवणे जे आहे ते, कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर सगळे सोडवायला पाहिजे जे आहे ते. सीसॅट हा कोरोनाच्या आधी कधी इश्यूज नव्हता का, कोणाचाच महाराष्ट्रात फार इश्यूज नव्हता. याचं कारण काय, डेली पेपर रिडिंग होतं. डेली पेपर रिडिंग असेल तर तुम्हाला सीसॅटमध्ये कॉम्प्रेन्शनला काय अडचणच येत नाही आहे. कॉम्प्रेन्शनच्या बरोबरच पुढे सरकणारे लोक खूप आहेत. त्यामुळं पेपर रीड करणे, त्याचं कॉम्प्रेहेंड करणं आणि त्याचं कन्फ्युजन करणं, 2-3 मिनिटामध्ये तो एक्सरसाइज केला तर तसे पॅराग्राफ वाचून निरनिळ्या पुस्तकांमधले कुठल्याही रोज वेगळ्या पुस्तक कुठलंही बघितलं, शोधलं तर एखादा पॅराग्राफ किंवा एखादा आर्टिकल असतं रिसर्च कुठलंही, तसं रोज वाचायला पाहिजे. किंवा हिंदूमधलं आर्टिकल्स आहेत ती वाचायला पाहिजेत. त्याच्यातून तुमची ॲबिलिटी जी आहे, रिडिंग ॲबिलिटी, रिडिंग हे क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे. रिडिंग ॲबिलिटी म्हणजे इंग्रजी वाचायला नव्हे. म्हणजे बऱ्याचदा सीसॅटला समजा एन्व्हायरमेंटचा पॅराग्राफ आहे तर एन्व्हायरमेंट न वाचल्यामुळे एन्व्हायरमेंट लिटरसी यायला लागते. एन्व्हायरमेंट लिटरेट आपण नसतो, म्हणजे त्यातल्या परिभाषा, त्यातले शब्द, त्याचं जार्गन, त्याचं डिबेट हे काही माहिती नसतं. कारण ते व्हिडिओ ऐकताना स्लँगमध्ये लोकल किंवा ज्याला आपण म्हणतो ले पर्सनच्या भाषेत एक्सप्लेन केलेलं असतं बऱ्याचदा.
आणि त्यामुळे ते जार्गन जे आहे किंवा ते डिसिप्लिन जे आहे, जसं आता पब्लिक पॉलिसीवर पुण्यामध्ये फेस्टिवल झाला, पब्लिक पॉलिसीचा 2-3 दिवस. मग पब्लिक पॉलिसीची एक प्रत्येकाची परिभाषा आहे. मग त्या परिभाषेला डिकोड कसं करायचं हे आधी ट्रेनिंग झालेलं असेल. डेमोक्रेसी आहे तर डेमोक्रेसीवर सीसाईडला पॅराग्राफ आहे, ग्लोबलायझेशनवर पॅराग्राफ आहे, एन्व्हायरमेंटवर पॅराग्राफ आहे, पॉलिसीवर पॅराग्राफ आहे, सेन्ससवर आहे. तर सेन्ससचं काय प्रकारचं पारिभाषिक आहे, हे पारिभाषिक उलगडलं तर ते पटपट आपल्याला पॅराग्राफ समजायला लागतात जे आहे. आणि त्यामुळे डेली पेपर रिडिंगमध्ये सुद्धा सीसॅट बऱ्याच क्लिअर होण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या सीसॅटसाठी 5 लास्ट 5 इयर्स म्हटलेलं जे आहे रिअल टाइम प्रॅक्टिस, सेक्शनल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. फुल लेंथ हे काय इल्युजिव्ह टर्म आहे, फुल लेंथ कशाचाही फुल लेंथ करता येईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सगळ्या सिलेबसवरच्या. फुल लेंथ मी 2 टॉपिक घेऊन त्याच्यावर फुल लेंथ काढता येईल. फुल लेंथ म्हणजे 100 मार्काचा प्रश्न. तर फुल लेंथच्या ऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲट द रिलेस कसं येईल आपल्याला बघायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सोडवतं. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे 100% सिलेबस झाला आणि त्याच्यावर परत सोडवलं. त्यामुळे सेक्शनलला हाय स्कोअर पाहिजे आणि कॉम्प्रिहेन्सिव्हला मॉडरेट स्कोअर जो आहे. सेक्शनल कॉम्प्रिहेन्सिव्ह दोन्ही करायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सगळे सेक्शनल झाल्यावर तुम्ही त्याच्यावर काम केलं. सेफ स्कोअर 100+ सांगायला पाहिजे. इथं 100+ आहे, इकडे 140 आहे. 100+ आणि 140. काही जण असतातच पहा की जे त्या इलिट क्लबमध्ये आहेत 178, 158, 168, 170. मग हे लोक काय करतात तसा अभ्यास करायला पाहिजे. की आता अनिल मस्के म्हणून होते विद्यार्थी, ग्रामीणला आहे पायाला, नागपूरला IPS झालेला. 158, 178 म्हणजे 150च्या खाली तो कधीच आलेला नाही, फर्स्ट अटेम्प्टपासून कधीच नाही आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक जे आहे ते ग्रास्प पण चांगला आहे आणि अनालिटिकल ॲबिलिटी पण चांगलं आहे, फॅक्च्युअल कंट्रोल पण चांगला आहे. त्यामुळे त्याचं एक्सटेन्सिव्ह खूपच एक्सटेन्सिव्ह असतं. त्यामुळे जे 150+ करतात त्याचा फायदा काय होतो तर डिटेल तुम्हाला प्रीच्या मेन्सच्या ह्याच्यामध्ये ते उतरवता येतात ना. आणि टेस्टच्या ह्याच्यामध्ये रायझिंग स्कोअर असा आपल्याला असा पाहिजे. म्हणजे 4 टेस्ट दिलेले पण लोक पास झालेले आहेत ना, 400 टेस्ट देऊन पण पास झालेले आहेत. टेस्ट देणे हा क्रायटेरिया नाही आहे, स्कोअर वाढणे हा क्रायटेरिया. म्हणजे आज माझं समजा मी आता ह्याच्यातली कुठली पॉलिटीची एक टेस्ट सोडवली, त्याचा स्कोअर आहे 72. पुढची टेस्ट तेव्हा सोडवायची ज्यावेळी आपल्याला वाटेल की 82 स्कोअर आहे. तो म्हटलं की मला 15 दिवस जमणार नाही आहे, तर मग 15 दिवस टेस्ट देता कामा नये. आपल्यासाठी टेस्ट आहे, टेस्टसाठी आपण नाही आहे. इथनं पुढं काय व्हायला लागतं की लॉस्ट इन ट्रान्सलेशन जे आहेत आपण जातो त्यात की टेस्ट दिली, परत आला, अभ्यास केला, टेस्ट दिली. टेस्ट आपल्यासाठी का आपण टेस्टसाठी आहे. त्यामुळे आपल्यासाठी टेस्ट आहे. टेस्टचा हेतू आपल्याला टेस्ट करणे हाच आहे ना. आपण टेस्ट झालो का नाही आहे. मग टेस्ट नाही झालं तर गेलो कशाला ना आपण. टेस्ट करणे हा जर हेतू असेल तर नावच जे आहे ना की यू हॅव टू टेस्ट युअर सेल्फ. म्हणजे टेस्टिंग हे त्यावेळेस आहे ज्या वेळेला तुम्ही मॅच्युअर आहात, पूर्ण परिपक्व आहात, त्याच वेळी टेस्ट द्यायला पाहिजे. मग आता आयडियली तुम्ही म्हटलं की एखादं शेड्यूल मला फॉलो करायचं आहे, मग आता सोमवार रविवारी पेपर आहे, पुढच्या रविवार ह्या वेळेस स्कोअर कमी आला, पुढचा रविवार देऊ नका, त्या पुढचा रविवार टार्गेट करा. तो स्कोअर वाढतोय का पहा. जे टेस्ट आहे त्याचा स्कोअर वाढायला पाहिजे. आपल्या टेस्टचा हेतू काय आहे तर स्कोअर वाढला याचा अर्थ तुमचा एरिया आणि वाढला, 1 आणि 2 म्हणजे तुमचे रिकॉल रेशो वाढला. रिकॉल रेशो वाढायला पाहिजे, निगेशन वाढायला पाहिजे. त्यासाठी टेस्टचे स्कोअर्स हायरला बघायला पाहिजे, हाय एम असायला पाहिजे त्याचं जे आहे ते. सीसॅटचं जसं 250 तासाचं केलेलं आहे तसं GS एक अनालिसिस केलेलं आहे पहा की 900 तास तुम्ही जर पकडले तर त्याला अप्रॉक्सिमेट 12 ते 13 दिवस, 125 तास रोजचे 10 म्हणले तर 12 ते 13 दिवस येतात त्याच्यामध्ये जे आहेत. आता 12 ते 13 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हे वाचायला लागेल कुठलं मटेरियल जे आहेत. आणि पुढचे बाकीचे समजा 2 दिवस तुम्ही रिव्हिजन ठेवले तर तुम्हाला मिळतात 6 ते 7 दिवस. मग आता याच्यात हे 12 ते 13 दिवसामध्ये एन्व्हायरमेंट आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी, जो काय तुम्ही कराल तो एरिया. 12-13 दिवसाच्यावर स्पेसच नाही आहे. म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला अवेलेबल असणारा दिवस आहे 12 किंवा 13 दिवस. म्हणजे 12 ते 13 दिवसाचं नियोजन कसं करायला पाहिजे. ट्रॅडिशनल तुमचं एक 4-5 तासात होते का बघायला पाहिजे. NCERT तुम्ही वाचलेलं आहे तर हे 4 ते 5 तासात व्हायला पाहिजे. त्यानंतर करंटचं बेसिक याला जास्त वेळ देईल, त्यामुळे करंट एकदा वाचलं आणि तिसऱ्या वेळा करंटचं बेसिक, अशा 3 रिडिंग साधारणतः तुमच्याकडे असणाऱ्या मटेरियलच्या करायला पाहिजे. आणि करंट टू बेसिक तिथंच लिहून ठेवायला पाहिजे.
आता समजा आत्ताच शख्सगाम तुम्ही वाचलं, शख्सगामचे एपिसोड घडलेले आहे, मग शख्सगामच्या रिलेटेड बेसिक काय 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 आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग बेसिक माहिती करत असताना चायना वॉर 62 जर विचारलं, चायना वॉरवर काय प्रश्न विचारले, तर मग त्याच्यावर काय काय जाईल, NCERT त्याच्यावर एक चॅप्टर दिलेला आहे, तो बघून घेतला. त्यामुळे पहिल्यांदा ट्रॅडिशनल मटेरियल म्हणजे एखादं पारंपरिक पुस्तक, जसं रमेश सिंगचं आहे, देसाई भालेराव आहे, मराठीतलं मटेरियल जर म्हणलं, इकॉनॉमीच्या संदर्भातलं जसं आहे, पॉलिटिकल लक्ष्मणचं तुम्ही बघितलेलं आहे, DD बसू आहे, कुठलंही ट्रॅडिशनल तुम्ही जे पकडलेलं असेल ते वेगात संपायला पाहिजे. कॅप्सूल ज्याचं आता आपण बघतोय तसं मटेरियल समजा असेल, कुठलंही मटेरियल जे तुमचं कंट्रोल असेल ते, आणि ट्रॅडिशनल मटेरियल न पाहता असं डोळ्यासमोर स्क्रोल झालं पाहिजे, न पाहता जे आहे ना, तुम्ही म्हटलं की स्पेक्ट्रमचं असं नुसतं स्कॅन झालं पाहिजे, म्हणजे मग ते त्याच्यात जास्त वेळ जाणार नाही जे आहे ते. C2B हा सगळ्यात क्रुशियल आहे. पण करंट टू बेसिक तुमचं जाण्याची कपॅसिटी आणि वेग, कपॅसिटी बऱ्याच जणांची स्पीड नसतो, स्पीड विथ ॲक्युरसी इज प्रिलिम्स, स्पीड विथ ॲक्युरसी जी आहे. त्यामुळे एकदा ते यंत्र सुरू झालं प्रिलिम्स, त्याचा म्हणून आपण हे 13 तास धडधडत राहणार आहे, थांबणार नाही आहे. तर ती सगळी इन ॲक्शन ज्याला आपण म्हणलो, बॅक इन ॲक्शन, प्रिलिम एकदा सुरू झाला मोड, तर मग तो वेगामध्ये कंटिन्युअसली पुढे न्यायला पाहिजे, आणि त्यामुळे ते स्लगिश होता कामा नये. C2B साधारणतः चांगलं काम करायला पाहिजे. या 13 दिवसातले 5 दिवस साधारणतः तुम्ही 3 ते 5 दिवस मी म्हणलेलं आहे, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला परवडणारच नाही आहे, म्हणजे होणारच नाही आहे प्रॅक्टिकल. एन्व्हायरमेंटचं तुम्ही म्हणलं PMFचं पुस्तक आहे, 3 दिवसात संपलं, त्याच्यापेक्षा जास्त, कारण त्याच्यानंतर आपल्याला PYQ बघायचे आहेत, PYQच्या बरोबर MCQ सोडवायचे आहेत, आणि MCQ सोडवायचे म्हणजे टिकमार्क करून वाचायचे. टेस्ट वेगळ्याच आहेत. MCQचा साठा क्वांटिटी जी आहे ना, ही साधारणतः एका एरियासाठी 8 ते 10,000 MCQ वाचायला पाहिजे टिकमार्क करून जे आहेत. प्रीच्या ह्याला काय होतं, प्रिलिम ही MCQचीच परीक्षा आहे. प्रिलिमला एखादं मी मटेरियल वाचलं तर यातनं क्वेश्चनचं काय अनालिसिस येणार आहे हे कळत नाही, आणि त्यामुळं हॉरिझॉन्टल मटेरियल व्हर्टिकल करण्यासाठी MCQ खूप आवश्यक आहेत. MCQच्या ह्याच्यामधनं आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकेल जे आहे की MCQला, आणि कुठलेही मार्केटमध्ये असतील ते गोळा केले, सगळे पेपर गोळा केले, टेस्ट वेगळे सोडले, आणि हे टिकमार्क केले उत्तर आणि वाचून बघितले. मग एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्टबरोबर 6 प्रकारचे प्रश्न आतापर्यंत मला सापडलेले आहेत. याच्यावर आपल्या पेसावर 4 प्रकारचे प्रश्न सापडलेत. त्यामुळं प्रश्नाचं इमॅजिनेशन किती वाईड जाऊ शकतं, वाईल्डर जे असू शकतं, त्याचा अंदाज तुम्हाला MCQ मधनं येऊ शकेल. आणि PYQच्या ह्याच्यामधनं बदलणारे ट्रेंड जे आहेत ते PYQ मध्ये जुने खूप रिपीट केलेले आहेत त्यांनी. त्यामुळे काही जण, तो विशाल म्हणून विद्यार्थी होतो, ज्यावेळेला प्रेरित तेव्हा झालेला आहे, तो 79 पासून सगळे PYQ त्याला पाठच होते. त्यामुळे 79 पासूनचे PYQ पण बघता येतात की ट्रेंड्स काय काय आहेत, त्याचे कुठल्या कुठल्या प्रकारे आलेले जे आहेत. तर जॉर्डनचा प्रश्न रिपीट, बरेच प्रश्न रिपीटच झालेला आहे. 2015चा बुद्धाचा प्रश्न 16ला परत तोच रिपीट झालेला आहे. त्यामुळे प्रश्नांचं रिपिटेशन हे खूप आहे. PYQ जितके मागं जाऊन बघता येईल, किमान 5 वर्ष जे म्हणलेले आहे ते त्याच्याही मागं जाता येईल. टार्गेट MCQचं 7 एरिया आहेत, एका असं 10,000 मी पकडलेलं आहे. आणि एक प्रयोग असा केलेला, एका दिवसात 10 तास बसला तर तुमचे 1000 व्हायला पाहिजेत ना. 10 तास म्हणजे 1 तासात 60 मिनिटात 100 वाचून होतात टिकमार्क करून, आणि राहिलेल्याची नोट काढले, म्हणजे असे 10 तास वाचले तुम्ही तर 1000चं टार्गेट झालं, तर हे 10 दिवसामध्ये 10,000 झाले. म्हणजे तुमच्याकडे राहिले 5 दिवसातले 3 दिवस तुम्ही बेसिकला वाचलेले जे आहेत, 1 दिवस तुमचा टेस्टला गेलेला. म्हणजे MCQचं परत तुम्ही त्यातले सेक्शनल गेले की समजा माझं एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यामध्ये माझे 12 हेड्स आहेत, ते हेड्स तयार करायला पाहिजेत आपल्याला. म्हणजे असा एक तो डिटेल्ड प्लॅन आहे. एकूण सगळे मिळून म्हणलं की 7 गुणिले 10 70, आणि हे म्हणजे असे एकूण 92 माझे सगळे मिळून ॲटम झालेले आहेत. पहिल्या ह्याच्यात करंटमध्ये एवढे होतात, याच्यामध्ये एवढे होतात, आणि ह्याचा लॉजिक आहे ते प्रीवरनं तुमचं ॲनालिसिस केलेलं जे आहे तुम्ही, त्यातनं आपल्याला सापडेल की एवढ्या दिवसामध्ये हे उरकायला पाहिजे जे आहे. 10,000 8,000 किमान जे आहे ते किमान 8,000 तरी करायला पाहिजे, एक्सक्लुडिंग PYQ सोडून जे आहे ते. आणि त्यामुळे प्रिलिमच्या वेळेस जुनी जी ॲनालॉजी ते काय की एव्हरीथिंग इन्क्लुडिंग काय, एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग सन इज प्रिलिम्स, सगळं काही त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रीला एक्सटेन्सिव्ह आणि मेन्स ही सिलेक्टिव्ह परीक्षा. सिलेक्टिव्ह इंटेन्सिव्ह म्हणजे मेन्स आहे,
एक्सटेन्सिव्ह आणि लॅटरल म्हणजे कारण त्याचं 4 ऑप्शन आहेत, त्यामुळे त्याचं फक्त एक सजेस्ट केलेलं आहे, दिसलेलं आहे आपल्याला की ही टर्मिनॉलॉजी त्याची जी आहे ती आहे. म्हणजे गुप्त काळामध्ये हे होणार नाही, हे आपल्याला कळालं की मग पुढे गेलो लगेच. कुठल्या काळात काय होईल त्याचं एक थीम ज्याला आपण म्हणतो की लक्षात घेतलेली आहेत. 8 days फॉर PC, PYQ आणि MCQ. 8 ते 10,000 MCQ रिडिंग नॉट टू सॉल्व्ह. हे सोडवता का म्हणे टिकमार्क करून वाचायला पाहिजेत, म्हणजे स्पीड येईल जे आहे ते. आणि मग टेस्ट वेगळी प्लॅन करायला पाहिजे. आणि टेस्टचं इथिक्स काय की ज्यांचा तुम्ही क्लास करता त्यांची टेस्ट सोडवा, ते सोडवा, पण ते काय करमणूक आहे, त्याचा काय उपयोग नाही आहे. कारण काय तेच पेपर काढणार आणि तेच देणार. नॅचरल लिमिट आहे ना त्याला. तुमचा काय UPSC क्लास घेत नाही आणि UPSC पेपर काढत नाही, वेगळेच लोक. त्यामुळे वेगळ्या लोकांचे पेपर सोडवून बघायला पाहिजेत की ज्यांचा तुमचा काय फार संबंधच नाही आलेला. त्यातनं तुम्हाला अंदाज येईल की आपलं बरोबर चाललेलं आहे. कारण इनहेरंट स्ट्रक्चरची लिमिट आहे, ज्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ऑपरेट करता. मीच शिकवतो मीच पेपर काढतो, त्याला लिमिट आहे ना, नॅचरल लिमिट, ह्युमन लिमिट आहे. आणि त्यामुळं मग जे लोक तुम्ही क्लासला जात नाही किंवा जे टेस्ट करत नाही आहे त्याच्यापेक्षा वेगळे पेपर घेऊन ते सोडवून बघायला पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणलं मग क्लासचे पेपर सोडवण्याचं काय, सराव करणे, परीक्षेसाठीचा सराव आहे तो. म्हणजे तो टेस्ट नाही झालेली आहे, ती प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही क्लासवाल्यांचं मटेरियल बघितलं आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळे कुठले तरी लोक घेतले आणि दरवेळेला शक्यतो 2-3 ह्यानंतर नवीन बघितले तर त्यामध्ये रिपिटेशन पण लक्षात यायला लागतं. एकाच ह्याच्यात काय मोनोटोन, आपल्याला त्यांचं पॅटर्निंग पण लक्षात येतं की त्यांच्या बाबा पहिल्यांदा सगळ्याला बीनं सुरुवात होते, नंतरचं सीचं असतं. म्हणजे ह्युमन सायकॉलॉजी जी आहे नॅचरली कुठल्या याला जाते. आणि त्यामुळं अनप्रेडिक्टेबल असणं आणि स्वतःला चेक करायला सतत तयार राहणं जे आहे. कुठलाही पेपर घेतला मार्केटमधला जो आहे. आणि त्यामुळे प्रिलिम ही एक्सटेन्सिव्ह आहे, खूपच एक्सटेन्सिव्ह आहे. नंतर नुसतं बघितलं तरी लक्षात यायला लागतं ना. 7व्या-8व्या नंतर 7वा-8वा सोर्स आहे तुमचं, नंतर नुसतं रिव्हिजन केलं तरी लक्षात यायला लागतं जे आहे ते. आणि हे ह्युमनली पॉसिबल आहे, हे का असं हे नाही आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारे गॅपच राहणार नाही मग जे आहे ते. आणि प्रायोरिटी एरियाजमध्ये मागच्या वेळेला हे 4-3 करून काही लोकांचं फेल झालेलं आहे, काही लोकांना वर्क झालेलं आहे. म्हणजे 4 एरिया जसं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट किंवा इकॉनॉमी, प्लस 5 जर केले आपण तर सायन्स एन्व्हायरमेंट 2 सोडवले आणि बाकीचे 5 एरिया घेतले करंटचा. आता करंट प्रत्येकामध्येच आहे, त्यामुळे 6 एरिया तुम्ही म्हटलं प्रत्येकात करंट आहे. त्यामुळे 6 एरिया जर केले तुम्ही तर या 6 एरियामधले 4 एरिया आणि 2 एरिया जे आहेत ते तुमच्या याच्याप्रमाणे करत राहायला पाहिजे. पण हे वर्क होईलच असं नव्हे. त्यामुळे प्रिलिमला सगळीकडे काही ना काहीतरी किमान प्रत्येक एरियामधले, सायन्समधले बायोलॉजी नाही आहे तर एवढे एरिया मला येऊ शकतील. एन्व्हायरमेंटमधले एवढे, एन्व्हायरमेंट, जॉग्राफी आणि पॉलिटी हे त्यातल्यात ॲश्युअर्ड अशा प्रकारचे एन्व्हायरमेंट, जॉग्राफी, पॉलिटी. इकॉनॉमीत काही वेळेला खूपच वेरी होत आहे. हिस्ट्री एक्सपेक्टेड आहे पण सापडत नाही आहे. तुलनेनं सेफर असणारे पॉलिटी आहे, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट आहे. तर हे 3 एरिया प्रायोरिटाईज करायला पाहिजेत जे आहेत ते. आणि त्याच्याबरोबर मग हिस्ट्री, पॉलिटीचा विचार सगळा जो आहे तो. पण जॉग्राफीमध्ये आउट ऑफ गेलेले पण लोक आहेत, मागच्या 15पैकी 14 बरोबर आले असे पण आहेत. डिटेल्ड ओन अनालिसिस ऑफ द लास्ट 6 years प्रिलिम्स क्वेश्चन पेपर, पूर्व परीक्षेचं तुमचं विश्लेषण जे आहे ते यायला पाहिजे. स्वतःचं विश्लेषणचा अर्थ काय की ओरिजिनल पेपर घेतला आणि ते वाचला, कुठल्याही कशाचाही बाकीचा आधार न घेता आपल्या लोकेशननं, लॉजिकनं काय लक्षात यायला लागतं ते बघितलेले आहे. एक्सपर्ट जितके तितक्या बाजूला असतील प्रिलिमचं तेवढं तुम्हाला त्याची प्युरिटी कळेल, तेवढं तुम्हाला ओरिजिनल कळायला लागेल जे आहे ते. अंडरलाईन इम्पॉर्टंट एरिया ॲज पर युअर ओन पर्सोना, तुम्हाला जे महत्त्वाचं वाटायला लागतात ते. स्कोर एरियाचं जसं म्हणलेलं आहे की तुम्ही 4 एरिया आपण म्हणलं तर काही एरियामध्ये 80% स्कोर आहे, काही म्हणजे माझं आता समजा म्हणलं मग पॉलिटिकल सायन्सच आहे, माझा 80% तिथे येईलच. मला एन्व्हायरमेंट चांगला आहे, 70% मला मिळतील. माझ्या मते पॉलिटीमध्ये गेले, जॉग्राफीमध्ये याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे, हिस्ट्रीमध्ये 50% यायला पाहिजेत, सायन्समध्ये 50च्या जाणार नाहीत. असे आपले एरिया बघून त्याच्याप्रमाणे प्लॅन करायला पाहिजे. अनइव्हन अभ्यास करायला पाहिजे आणि एका टप्प्यानंतर जे येत नाही ते लपवायला पाहिजे आणि जे येते त्याच्या जोरावर आत जायला पाहिजे. असे खूप लोक आहेत की 0 सायन्स केलेले आणि प्री झाले, दरवेळेला प्री झालेले आहेत. टेक्निक आहे, म्हणजे प्रिलिम हे UPSC हे टेक्निक आहे. हाईड करणं जे एका टप्प्यावर स्ट्रगल करणं, त्यानंतर गिवअप करणं, इगो न करता पास करणं. त्यामुळे असं पण विद्यार्थी तुम्हाला म्हटलं 66 बीट सोडवल्या, 64 बरोबर आहेत.
थ्रू झालेलं आहे, बाकी सोडवलेलं आहे, डेअरिंग करून सोडवलेलंच नाही आहे. मग आता ह्याला कधी होईल? खूपच वाचलेलं ते पाठच असेल, जेवढं तुमचे एरिया पाठच केलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग याचा अर्थच की क्वालिटी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे जे करेल ते बरोबरच करायला पाहिजे. मग 4 दिवस उशीर लागला तरी चालेल प्लॅनिंगच्या ह्याच्यावर, पण निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणल्यावर क्वालिटीलाच महत्त्व द्यायला पाहिजे जे आहे ते. डिटेल्ड ओन अनालिसिस हा त्यातला ओन शब्दाला अंडरलाईन केले त्यासाठीच गेलेलं आहे की तुम्ही मार्केटवाल्यांचं काही अनालिसिस घेऊ नका, तुमचं काय म्हणणं आहे ते पहा. अवेलेबल सोर्स इज रिअल सोर्स, नॉट सोर्स बट काय टाइमलाईन इज इम्पॉर्टंट, रिस्पेक्ट अँड डिग्निटी फॉर टाइम. रिअल सोर्स म्हणजे कुठलाही तुम्ही वाचलेला सोर्स आणि किती वेळा तुम्ही ते बघितलेलं जे आहे. त्यामुळे एखादी गोष्ट वाचायच्या आधी कुठले इंडिया एअरबुक आलेलं आहे, तुम्ही म्हटलं की एवढं तर कमी वाचणारच नाही आहे, मग काय करणार आहे आणि टाईम किती आहे दिलेला आहे. कुठल्याही गोष्टीला टाईम अलॉट केल्याशिवाय पुस्तकाला याला हातच लावता कामा नाही, नाहीतर होणारच नाही आहे ते. मग तुम्ही म्हटलं की हे मधलं एवढं डिफिकल्ट जाईल असं मला लक्षातच नाही आलेलं. आणि त्यामुळे कशातही एंटर करताना जर आपल्याला अंदाज असेल की मी बाहेर कधी पडणार आहे, कसा पडणार आहे, मग आता झालं की उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत संपणार आहे आणि निम्मं झालेलं, त्याचा अर्थ निम्म्या ह्याच्यात 2 वाजता सुरू करायचं आणि स्कॅन करून 4 वाजता टाकून द्यायचं, तरच ते होणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या वेळेत तुम्ही गोष्टी करायला शिकायला पाहिजे. टाइम टेबल फुटणं हे फेल्युअरचं लक्षण. टाइम टेबल फुटता कामा नाही, टाइम टेबलचा सेन्स यायला पाहिजे. सगळ्यात क्रुशियल वर्ड हाच आहे, टायमिंग कळायला पाहिजे. टाइम्स अँड टाइम मॅनेजमेंट हे क्रुशियल आहे. क्रक्स ऑफ द एक्झामिनेशन तोच आहे की टाइम मॅनेजमेंट सगळं तुमचं करत राहायला पाहिजे जे आहे ते, आणि त्या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे आपल्या गोष्टी यायला पाहिजे जे आहे. नेचर ऑफ क्वेश्चन्स पॅटर्न काय काय, जसं आता डेमोग्राफीवर या वेळेला समजा आपल्याला वाटतंय इलेक्शन झाल्यानंतरचे पॅटर्न. आता मार्चमध्ये इलेक्शन्स आहेत काही स्टेटचे, रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये, जसं बेंगॉल आहे समजा किंवा तामिळनाडूचे होतील. कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला 26-27 मधले इलेक्शन्स, त्याच्यावरनं काय क्वेश्चन्स आलेले आहेत. इलेक्शन हा एक जसा पॅटर्न आहे, नॅचरल डिझास्टर आहे, कॅलॅमिटीज आहेत, अलायन्सेस आहेत किंवा मेजर इव्हेंट्स त्या स्टेटमधले जे आहेत त्या याच्यातून काय काय गोष्टी आपल्याला मिळतील, त्याच्यात एक पॅटर्निंग तुम्हाला मिळायला लागेल जे आहे ते. बियॉन्ड युअर स्टडी क्लासेस मटेरियल इम्पॉर्टंट आस्पेक्ट हाच आहे त्यातला की टेस्ट सोडवताना बाहेरचे जे अननोन आहेत त्याचाच तुम्ही हे करत राहायला पाहिजे आणि 3-4 नंतर ते लगेच बदलून टाकायला पाहिजे. त्याच्यावर जास्त रिलाय राहता कामा नाही. तुम्ही जे वाचता, समजा आता मी फोरमचं घेतलेलं आहे, ते 4 टेस्ट झाले की दुसरा कुठला तरी घेऊन बघायला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला कन्सिस्टन्सी स्वतःच्या कळायला लागू शकतील जे आहे ते. एक्सेस प्रिलिम ही एक्सेसचीच परीक्षा आहे एक्सेस करत असताना नंबर ऑफ रिव्हिजनचं एक्सेस जास्त असायला पाहिजे, नंबर ऑफ रिव्हिजन जे आहे ते. आणि नंबर ऑफ रिव्हिजन्स ठरवून साधारणतः 25 ते 40च्या दरम्यान ते जातातच. 25 ते 40 रिव्हिजन जे आहे, तुम्ही म्हटलं प्रॅक्टिकली असे काही जण करणारे असतात. 25 रिव्हिजन्स प्लॅन करायला पाहिजेत किमान, आणि 40 रिव्हिजन कमाल जे आहे त्या. मग त्यानुसार हे एक्सेसचा आकडा ठरेल किती वाचून होईल जे आहे ते. आणि त्यामुळं त्याचा शार्पनेस असायला पाहिजे जे आहे. म्हणजे रुटीनमध्ये काय व्हायला लागतं की तो इंटेलेक्च्युअल शार्पनेस जातो, त्यावेळेला सगळं स्टॉप करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे, हाफ डे ब्रेक घ्यायला पाहिजे, परत चालू करा. ज्या वेळेला करायला तेव्हा ती धार पाहिजे अभ्यासाची, इंटेलेक्च्युअली शार्प असाच अभ्यास करायला पाहिजे. एक्सेसिव्ह प्लॅन 1.5च्या स्केलनं ऐकणारे असे पण 12 सांगितले 18 केले, 10 सांगितले 15 केले एक्सेस. आणि सुरुवातीच्या काळात जास्त करत राहायला पाहिजे, शेवटच्या महिन्यात कमी अभ्यास करायला पाहिजे. शेवटच्या ह्याच्यामध्ये जास्त अभ्यास होता कामा, कारण त्यांना बर्डन येतं आणि आहे ते सगळं बक्कल व्हायला लागतं. त्यामुळे शेवटी 20-30% मिनिमम अभ्यास, म्हणजे जेव्हा 10 असेल 6 तासापर्यंत शेवटच्या महिन्यामध्ये आणायला पाहिजे. म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशन जे शेवटच्या महिन्यामध्ये आवश्यक आहे. 1.5चं स्केल कसं आणता येईल, स्पीड, डायनामिक नेचर, शार्प ग्रास्प जो आहे तो, म्हणजे इंटेलेक्च्युअली त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि सगळ्यात क्रुशियल हाच मुद्दा आहे की तुम्ही त्याच्याकडं किती बौद्धिकदृष्ट्या तुमची क्षमता कशी आलेली आहे. आणि बौद्धिक क्षमतेला रुटीनमुळं एक प्रकारचा स्लगिशनेस येतो, रोजच आहे ना ते, आणि त्यामुळं मग ते रोजचं टाळून सुद्धा त्याचा ज्या वेळेला जे करू 2.5 तास आहेत समजा, सकाळी आपण म्हटलं 9ला सुरू केले 11:30पर्यंत, पण तो स्लगिश न होता तो शार्पली गेलेला आहे. त्या 2 तासात इतरांच्या 6 तासापेक्षा जड मटेरियल उचललेलं आहे. स्वतःचा प्राईम टाईम शोधायला पाहिजे. म्हणजे समजा 12 तासाचा आहे
तर सकाळचे 4 तास चांगले असतात, दुपारी 4 तास नीट नाही आहे, परत 4 तास दुपारनंतरचे, नॅप नंतरचे 4 तास चांगले असतात, 8 तास. राहिलेले 4 तासात पेपर, व्हिडिओज किंवा बाकीचं मटेरियल, असं एक सिस्टमॅटिक डिव्हिजन करायला पाहिजे. आणि मग कलेक्ट झालेलं काय मटेरियल आहे आपलं, स्पीड, डायनामिक नेचर, शार्प ग्रास्प. ग्रुपला प्रिलिमला फायदा होऊ शकेल, पण तसं तो वेवलेंथ त्यांची चांगली असायला पाहिजे. त्यामुळे ग्रुपचे काही क्वेश्चन होते काल जे आहेत ते. कलेक्टिव्ह एफर्ट्स असायला पाहिजेत, आणि कलेक्टिव्ह एफर्ट्समध्ये साधारणतः आठवड्याला 35 ते 40 मिनिटं तुम्ही डिस्कस केले एखादा एरिया आठवड्याला. मग मॅक्सिमम ग्रुप कशात ट्रान्सलेट करायला पाहिजे, मटेरियल लेवल आणि डिस्कशन लेवल. मटेरियल लेवल म्हणजे हे 4 जण आम्ही हे मटेरियल गोळा केलं, डिस्कशन लेवलला या लेवलला आलेलं आहे. त्यामुळं ग्रुपच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी काढलेलं आहे. 24 पैकी 22 जण थ्रू झाले, म्हणजे पोस्टच मिळाले. 24चा ग्रुप होता जे आहे ते. मी 12 जणांचं केलं, त्यातले 10 जण पोस्ट मिळवलेले होते. म्हणजे ग्रुप जर झाला तर तो चांगला आहे, पण तो ग्रुप तसा व्हायला पाहिजे. त्याचा प्रीला खूपच फायदा होईल. जे तेवढे पट ताकद त्याची वाढायला लागते. वीकली डिस्कशन टाईम ठरवायला पाहिजे, टाईम, आणि त्याचं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. म्हणजे रविवारी समजा तुम्ही म्हटलं की झालेलं आहे 4 ते 4:30 किंवा 4:45 संपलं, गुरुवारी एवढा वेळ, म्हणजे तुम्ही डिस्कशन लेवल, मटेरियल लेवलला काय काय मटेरियल आपण कंबाईन करू शकतो जे आहे ते. 4 ते 5 प्रकारच्या व्हरायटीज ऑफ क्वेश्चन प्रिलिमच्या निरनिळ्या प्रकारचे, एका किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. मल्टिप्लिसिटी आवश्यक आहे. त्यातनं डिग्री ऑफ डिफिकल्टी पण कळायला लागते, आणि वेगवेगळे सोर्सेस, लोक इमॅजिनेशन कसं घेतात जे आहे त्याच्यातनं आपल्याला अंदाज यायला लागतो जे आहे. त्यामुळं एक्सटेन्सिव्हली उचलायला पाहिजे मटेरियल सगळं जे आहे ते. म्हणजे प्रिलिम्स ही एक्सटेन्सिव्हली बघायला पाहिजे, अजून काय आहे, अजून काय आहे, असा अप्रोच असायला पाहिजे. मग हे रिस्ट्रिक्ट होत नाही. मग हे रिस्ट्रिक्टसाठी तुम्ही तुमचं ठरवा की माझं लिमिट एवढं आहे. मी एकदा वाचायला बसलं तर एका तासात 40 पानं होतात, एका तासात एवढे होतात. मग स्वतःला बघायला पाहिजे, जोखायला. मग रिजनलमध्ये बरंच अवेलेबल आहे. रिजनल दुप्पट जर होत असेल, रिजनलमधनं वाचायला पाहिजे, इंग्रजीनं फक्त स्कॅन केलं. असं इंग्रज करणारे खूप जण करतात ना मटेरियल जे आहे ते. मग त्या परिभाषिकाला काय अडचण येते का, नंबर ऑफ रिव्हिजनची एक मेथड ठरवली जी आहे ते. त्यामुळे तो बौद्धिकच खेळ आहे सगळा. प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये आपण किती शार्पली त्याच्यामध्ये उतरतो. छोटा प्लॅन मोडला, लॉंग प्लॅन ठरवायला पाहिजे. म्हणजे समजा असं ठरवलेलं आहे, पॉलिटी 13 दिवस आहे. आता आज दुपारी फंडामेंटल राईट घेतलेलं होत नाही आहे, जॉग्राफी वाटलं केलं. लॉंग रनचा प्लॅन न बदलता शॉर्ट टर्म प्लॅन सारखे बदलले. शॉर्ट टर्ममध्ये सतत बदल झाले, ते छोटे छोटे बदल केल्यावरच मग तो मोठा प्लॅन नीट होईल. असं होतच नाही कोणाचंच की ठरवलं आणि असं एकदम इन सिटू सगळं चांगलं झालं. मध्ये मध्ये आपल्याला अंदाज यायला छोटे प्लॅन सतत बदलायला लागते. छोटा प्लॅन म्हणजे आता 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत काय करणार आहे, याच्या 3 वाजता मध्ये लक्षात आहे की हे नाही आहे, तर लगेच तो बदलला. लॉंग रनच्या प्लॅनमध्ये बदल नाही करता का. लॉंग रन म्हणजे 12-15 दिवसात जे टार्गेट आहे ते पूर्ण करायला पाहिजे जे आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म प्लॅनमध्ये तुम्हाला बदल करायला आहे. लॉंग टर्म प्लॅनमध्ये काही बदल करता कामा नाही, पण प्लॅनिंगच्या शिवाय काही वाचता कामा नाही. हॅपॅझर्ड मार्च नंतर, म्हणजे जवळजवळ 80% लोक मार्च नंतरच जातात. याचं कारण तिथनं खरा काउंटडाऊन सुरू होतं. आणि म्हणजे ह्यांनी ह्या मटेरियल आणलं, हे मटेरियल आणलं, हे मटेरियल, हे सगळं रिस्पेक्ट आहे तुम्हाला. मला वाचायचं आहे आता फक्त माझ्याकडे जे आहे. त्यामुळे तुम्ही डिफाईन स्वतःला करा, आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये काही पण नवीन येऊ दे, माझ्याकडं जे आहे ते मी पूर्ण झाल्याशिवाय त्याला हात लावणार. माझ्या शेड्यूलमध्ये हे नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ तो नो हाऊ चांगला घेतला आणि मग त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये उतरलं. आणि त्यामुळं मग मार्च नंतरच्या शेवटचे 2 महिने जे आपण म्हटलं, एप्रिल आणि मार्च, 24 मार्च नंतरचा पिरियड क्रुशियल जो आहे तो प्रिपरेशन इव्हॅल्युएट करायला पाहिजे. डिटेल जे आहे ते इव्हॅल्युएशन जे आहे ते तुमचं. आणि जर स्कोर आता सोडवलं 140च्या वर आहे, तर मग E2A² ऑप्शनल करत राहायला पाहिजे. प्रिलिमचा तोटा असा आहे की प्रिलिमला काहीच मार्क नाहीत, पास झालं तरी, म्हणजे काय क्वालिफाय झाला तुम्ही. आणि त्यामुळे मार्क आहे ते ऑप्शनल एसे एथिक्स यालाच मार्क आहेत. हे ज्यांना झेपतं त्यांनी ते करत राहायला पाहिजे. त्याचा क्रायटेरिया मी सांगितलं, 140+ प्रिलिमला स्कोर आहे तर मग ते करत राहायला पाहिजे. अदरवाईज हे करता कामा नाही. प्री धोक्यात येऊ शकते जे आहे ते. प्रिलिम्सला वेगळ्या पद्धतीनं टॅकल जे आहे ते की 4-3 असा एक त्याचा पॅटर्न होईल. 3 दिवस मेन्स केलेली आहे, 2 दिवस मेन्स केलेली आहे. मेन्सचं जे आहे ते म्हणजे आता बऱ्याचदा एखादी काही लोक असतील, एखादी मेन्स झालेली असेल तर 4 म्हणजे अगदी मार्च एंडपर्यंत सुद्धा लोक मेन्स करत राहतात ना. याचं कारण त्यांना ते जजमेंट असते की आपल्याला एवढ्या काळात ते उचलेल. तसं तुम्ही तुमचं प्रीचं जजमेंट घेऊन मेन्स
तो म्हणला की मला प्रीचा अजून अंदाज येतच नाही, म्हणजे त्याची डेप्थ कळत नाही आहे, त्याचं कुठं जाईल दिशा कळत नाही आहे, तर मग ह्या ऑप्शनल याच्याकडे येता कामा नये. ते थांबवायला पाहिजे. प्रीचाच तुम्हाला जजमेंटच नाही अजून की प्री किती डेप्थमध्ये आहे, त्याचे क्वेश्चन काय आहेत, कुठल्या दिशेनं वाचायला पाहिजे. आपली सगळे मिळून पुढे लिहिले सगळे मिळून किती पानं आहेत, 1400 700 कोणी 7 टॉपिक आहे आपल्या, एकाला 200 पानं जास्त असतं म्हणून म्हटले माझे हे 200 पानं आहेत. तर याच्यापेक्षा जास्त नाही रिव्हिजन होणार. म्हणजे असे 7 सेट केले तुम्ही सगळ्याचं मिळून कुठनं पण असेल आणि स्वतः जसं 1400 पानाचं मटेरियल तयार केलं. आता म्हटलं सायन्स मला एवढं लागणारच नाही, मग त्याच्यावेळी एन्व्हायरमेंट घेतलं. 1300 ते 14 फायनल जे तुमचं मटेरियल स्वतःचं स्पायरल केलेलं माझ्या स्वतःच्या ह्या नोट, ज्याच्यामध्ये मगाशी म्हटलेलं ट्रॅडिशनल पण आहे, मग त्याचं झेरॉक्स करून घेतलेलं आहे, त्याचं बेसिक पण आहे, पण असं स्ट्रक्चर सिस्टमॅटिक असं तयार करायला पाहिजे. हे करंटचं झालेलं आहे, हे याचं झालेलं आहे, असे 7 माझे तयार आहेत मटेरियल जे आहेत ते. आणि ते टॉपिकल झाले तरी चालेल. हे शेवटच्या महिन्यात हेच आपल्याला वाचवेल, शेवटच्या महिन्यामध्ये हेच रिवाईज केलेलं, कारण ते पुस्तकात मार्क केलेलं सगळं असं वाचून नाही होत परत. त्यामुळे मग त्याचे काहीतरी एक हे करायला पाहिजे. मेथॉलॉजी जी आहे ते प्रिंटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्याची प्रिंट काढली, मेथॉलॉजी काही ठेवायला पण शेवटचं फायनल मटेरियल स्वतःचं तयार करायला पाहिजे. यांचं हे समजा हँडआउट दिलेलं आहे, यांचंही मटेरियल काही असेल पण त्याचं मिळून स्वतःचं कंपायलेशन करायला पाहिजे. त्याची एक स्पायरल किंवा त्याचं मटेरियल स्वतःकडे ठेवलं. असे 7 एरिया जे आहेत ते. त्यामुळे ऑप्शनल एथिक्स तुमच्या याच्यावर आहे, करत राहायला पाहिजे हे नक्की आहे. मग त्यात दुसरा मार्ग जो काढलेला आहे तो म्हणजे जीएसचं ऑप्शनल जरा लिहित राहू, म्हणजे जीएसचे मेन्स लिहित राहू. जीएसचं जे वाचलेलं आहे त्याचं लिहित राहिलं, त्याच्या प्री ओरिएंटेड म्हणजे फॅक्च्युअल कुठलाही प्रश्न घ्यायचा आणि त्याचं प्री लिहून बघायचं. म्हणजे मेन्स कुठलाही प्रश्न आपण समजा असं घेतलेला इकॉनॉमीतला जे क्रॉप पॅटर्न, तर क्रॉप पॅटर्नवर प्रीला आलेले काय काय प्रश्न आहेत आणि त्याचं फॅक्च्युअल लिहून बघितलं. जसं तांदळावरच आता चर्चा चाललेली आहे, मग क्रॉप पॅटर्नवर काय काय प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत प्रीचे. मेन्स आणि प्री असं ट्यून करून पण हा पण करता येऊ शकेल. जितका काळ तुम्हाला करता येईल मेन्स तितका काळ ती करायला पाहिजे. प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये सेफ आणि गुड स्कोअर जे आहे 130+ रायटिंग जीएस मेन्स मगाशी म्हटलं असं हे ऑप्शनल एस्थेटिक्स नसेल तर जीएसचं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा 130 पेक्षा कमी असेल तर ते थांबवायला पाहिजे आणि 100% प्रीवर करायला पाहिजे. फोकस मेनली प्रिलिमवर द्यायला पाहिजे. प्रिलिमची चर्चा मुख्यतः त्यामध्ये करायला पाहिजे. जे आहे NCERT तुम्ही ज्या आधी वाचलेलं आहे ते वेगळा स्कॅन करायला पाहिजे. टॉपिक वाईज त्या नोट्स असतील, नोट्स नसतील तर त्या मार्क केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र करायला पाहिजे. मार्केटमधलं मटेरियल गोळा करायला पाहिजे. काय जर तुमच्या स्वतःच्या नोट्स नसतील NCERTच्या, ओरिजिनल विदिन गिवन स्पेसिफिक टाइम. आता रीड नसेल तर स्कॅन करा. हिंदू आहे, एक्सप्रेस आहे, लोकसत्ता आहे, मटा आहे, योजना आहे, कुरुक्षेत्राचं नवीन समजा आलेलं आहे. हे सगळं स्कॅन करत राहायला पाहिजे. याच्यातनं इश्यूज काय काय आलेले जे आहेत ते त्याचं कंपायलेशन. बंधन काय, जे तुम्ही वाचता ते रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. मग त्याचे एक मेथड बरेच जण जे करतात ते म्हणजे काय, ओरल टेस्ट घ्यायला लावायच्या ग्रुपमध्ये आपल्या. ओरल टेस्टमध्ये हे पुस्तक घ्या, कोणाला पण सांगितलं 5-10 मिनटं आणि यातलं काय विचारा. दुसरा मार्ग जे आहे ते की त्या ग्रुपमध्ये कोणाला तरी एक बोलायला लावायचं. 3 जणांचा ग्रुप आणि त्या विषयावर अख्खं कुरुक्षेत्र 5-10 मिनटं सांगा मला यात काय काय आलेलं, पहिल्या लेखात हे मुद्दे आहेत, हे मुद्दे, हे 3 जे प्रीचे फॅक्ट आहेत. सांगण्यामुळं ग्रुपमध्ये पण त्याची एक व्हिजिबल मेमरी व्हायला लागते आणि स्वतःला पण त्याचं पक्का व्हायला लागतं जे आहे. त्यामुळं जेवढं प्रेझेंटेबल करता येईल स्वतःला त्या म्हणजे एकट्या अभ्यासाच्या बरोबर, तर त्याचाही फायदा करून घ्यायला पाहिजे जे आहे. पण हे आवश्यक आहे. इकॉनॉमिक सर्वे आल्यावर पण आपण बघूया की काय काय आहे. टॉपिक वाईज प्रत्येकाच्या मटेरियल, समजा एन्व्हायरमेंटचं यांचं मटेरियल चांगलं आहे, पॉलिटिक्स यांचं मटेरियल चांगलं आहे, याचं चांगलं मटेरियल, अशी एक यादी करून ते आपल्या याच्यामध्ये फायनल तयार करणे जे आहे ते. स्वतःची मी म्हटलं असं 200 मी ॲव्हरेज वाचून व्हायला पाहिजेत एवढी पानं काढलेली आहेत जी आहेत की 200 पानं आपले मॅक्सिमम एखाद्या विषयाची पॉलिटी आहे ते सगळं माझं 200 पानामध्ये बसलेलं जे आहे ते 1400 पानांपर्यंत साधारणतः ते सगळं व्हायला पाहिजे. मग 1400 पानं 30-40 वेळा वाचायची म्हटली तर मग ते किती रिवाईज करायला लागेल आणि रिवाईज करायला लागेल. मॅक्सिमम
परमिसिबल वेळा तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे जे आहे. नंबर ऑफ रिव्हिजन हा त्यातला क्रुशियल आस्पेक्ट आहे. नंबर ऑफ रिवाइज कसं तुम्ही करणार जे आहे. एक मेथड आहे रोजच्या रोज रिवाइज करणे. झालं संध्याकाळी तासभर, आणि रिव्हिजन शक्यतो ओरल करायचे. ओरल म्हणजे इथं मार्क केलेलं आहे, सकाळी 9 ते 10 हे वाचलेलं आहे, आठवत नाही. 10 ते 11 हे वाचलं, 11 ते 12, मग 12 वाजता काय, 1 वाजता ओरल रिव्हिजन जे आहे ना. ओरल रिव्हिजन म्हणजे सगळं फक्त तरळते समोर, असं डोळ्यासमोर, जिथं वाटेल तिथंच ते बघितलेलं आहे. दुसरं जसं म्हणलेलं आहे की रिव्हिजनला कीवर्ड जे आहे ते नंतर मधला वेळ आहे, त्यावेळेला फक्त 4 ते 5, 5 ते 6 कधीतरी कीवर्ड्स नुसते आपले आपण ऑडिओ ऐकले, आपण रेकॉर्ड केले आणि ते ऐकले शेवटच्या टप्प्यात. हा एक मार्ग. वीकली एक मार्ग आहे. वीकली सगळ्याची परत रिव्हिजन करायला पाहिजे. आणि रिव्हिजन हे बोर्ड आपल्याला वाटतं हे झालेलं आहे, पण त्याला प्रोसिजरली हे तुम्ही म्हणलं की बघितलेलं आहे, तरी प्रोसिजरली बघत जायला पाहिजे. म्हणजे मग ती मेथॉलॉजी म्हणून पक्की होते. त्यामुळे रिव्हिजनला पर्याय नाही आहे, रिव्हिजन करत राहायला पाहिजे. रिव्हिजनमधनं आपल्याला रिकॉल रेशोला अडचण येणार नाही आणि ते रिफ्लेक्ट व्हायला पण उपयोग होईल जे आहे. बॅलन्स बिटवीन ओरिजिनल मटेरियल, एमसीक्यू, आमचे PYQ जे आहे, ओन मटेरियल. म्हणजे एमसीक्यू मला समजा इथं दिलेलं आहे, हे मागच्या वेळेला पण बोललेलं होतं, करेक्ट आहेत, रॉंग आहेत आणि अनसॉल्ड आहेत. तर रॉंगचे नोट ताबडतोब तयार करायला पाहिजे, आणि तो रॉंग पुढच्या आयुष्यामध्ये कधी रॉंग होणार नाही. राज्यसभा माझं या ह्याला चुकलेलं आहे, पुढच्या वेळेला कधी चुकलेलं नाही आहे. मग ते कधी होईल? कदाचित असं होईल की आजचा अख्खा दिवसच राज्यसभा वाचलेला आहे. म्हणजे जे चुकलेलं आहे ते खूप सिरियसली घ्यायला पाहिजे, त्याला खूपच पर्सनली घ्यायला पाहिजे, आणि ते इतक्या डेप्थमध्ये वाचलेलं पाहिजे की समजा माझा एखादा रॉंग गेलेला आहे तर त्याच्यावर क्विट इंडिया, तर क्विट इंडिया पूर्ण 5, 7, 8 तास वाचलं नसतं. त्या एरियावर परत कधीच प्रश्न जाता कामा नये. असे एरिया इम्प्रूव्हमेंट जरी झाली, आणि त्यामुळं मग ही मेथड जास्त का योग्य आहे ट्रॅडिशनल याच्यापेक्षा. म्हणजे MCQ का वाचायचे, तर नॅचरली इनबिल्ट अभ्यास करायचा मला. आता तर मी एक पेपर सोडवला, माझ्या लक्षात आलं की मला यातले 36 मुद्दे कधी वाचण्याची गरजच नाही आहे, जे मी डेड मटेरियल नुकतेच वाचत बसले. म्हणजे ते मटेरियल वाचायची गरज नाही. याचं कारण काय, मला ते प्रश्न येतात. म्हणजे समजा आपण म्हणलं की लक्ष्मीकांतचे पहिलं चॅप्टर यातलं काहीच चुकलेलं नाही, 16 चॅप्टर काहीच चुकलेलं नाही आहे, म्हणजे काय वाचायची गरजच नाही. कॉमन सेन्सिकल माझ्याकडे मटेरियल काय आहे, माझ्याकडे डिफिकल्ट काय आहे, आणि मला येणारच नाही असं काय. आणि त्यामुळे हे जे करेक्ट आहे हे प्रत्येकाचं, ज्याला आपण म्हणतो बेसिक लाईन आहे, ही बेसिक लाईन एकदा तुम्ही मारून घ्या की काही झालं, कोणीही पेपर दिला तरी माझे 40 बरोबर असतातच किंवा 30 बरोबर असतात. याचा अर्थ 30% रिडिंग तुम्ही कमी केलं, ते वाचणार नाही आहे. जे बरोबर येतं ते आयुष्यात कधीही वाचायचं नाही. फिअरमधनं आपण ते वाचायला जातो की जर चुकलं तर काय, पुढच्या वेळेला चुकलं तर वाचा. बरोबर आता हे बरोबर आले ना, करेक्ट आलेला प्रश्न आहे, तर त्याचं मटेरियल वाचायचं नाही. म्हणून मग सगळेजण सांगतात की तुम्ही प्री ही MCQच्या आधारेच करा. प्री डेड मटेरियल वाचत बसण्यात काहीच नाही. मी हे पुस्तक वाचायला घेतलं तर माझ्या लक्षात आलं की याच्यातल्या एवढ्या मटेरियलवर कधीच प्रश्न विचारलेले तर मग हे कशाला वाचायला पाहिजे. प्रश्न येऊ द्या मग बघू. त्यामुळे प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये प्रश्न अडकला तर त्याचं मटेरियल वाचायला, म्हणजे उलट केलं तुम्ही, प्रश्नांवरनं अभ्यासाकडे गेला, त्यामुळे कुठला अभ्यास सुरू करायचा, पॉलिटी. तुम्ही जे काय वाचा, एखादा पॉलिटिकल पेपर घ्यायचा, भले 0 स्कोर येऊ दे, तर लक्षात येईल आपल्याला की आपल्याला याच्यात काही येत नाही, सगळं वाचायला पाहिजे. म्हणजे तयारी करून पेपर देण्याऐवजी तयारीला एक पेपर सोडवायचा, जे काही असेल ते स्कोर, सायन्स असेल काही असेल, आणि तिथून मग परत वाचनाचे, मग त्यात चुकलेले एरिया वाचलं. आणि वाचताना असं सलग वाचता कामा नये, ॲब्रप्ट वाचत राहायला पाहिजे. कसंही एकदा बेसिक थीम तुमची बेसिक थीम म्हणजे NCERT डोक्यात बसलेलं आहे, तर मग त्याला जे एक्सपेक्टेड आहेत, जे प्रायोरिटाईज झालेले आहेत, RP ॲक्ट समजा तुम्हाला वाटतं काहीतरी येणार आहे, मग तो प्रायोरिटाईज केला, तो तिथं कधीही असेल. त्यामुळे दोन्ही प्रकारे ते फेल गेलेलं आहे. बरेच जण काय करतात की समजा आता माझी टेंडन्सी हे पुस्तक घेतलं वाचायला, अजून परीक्षा 6 महिने इथपर्यंत आलं, परत ते विसरून गेलं. पुढच्या वेळेला मी असं केलं, उलटीकडून वाचलं तरी ते सगळं पुस्तक वाचणं होत नाही. तर बेस्ट वे काय, मग सिलेक्टिव्ह वाचायचं. मग सिलेक्टिव्ह वाचण्याचा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे काय, जे तुमचे चुकलेले एरिया असते. बेसलाईनला आधी आपण स्वतः तपासलं स्वतःला की एवढं मटेरियल नाही आहे, ते टाकून दिलं, आणि जे येत नाही आहे त्याच्यावर
काम करायला केलं जे रॉंग असणारे जे आहेत, अनसॉल्व्ड तिसऱ्याला गेलो जे आहेत. अनसॉल्व्ड म्हणजे मला माहितीच नाही आहे तर मी कशाला सोडवणार आहे. अनसॉल्वचं मॉरल प्रेशर नाही आहे आपल्यावर. मॉरल प्रेशर आहे ते रॉंगचं. मला माहिती असून चुकलं कसं काय. ही गॅप किती आहे मागच्या वेळेला पण आपण बोललो 10:1 आहे, पण 10:1 आहे. 10 प्रश्न तुम्ही सोडवले तर एक प्रश्न चुकायला परवानगी आहे. म्हणजे 60 सोडवले याचा अर्थ 6, 54 स्कोर यायलाच पाहिजे. म्हणजे सगळं जे चुकतं ते किंवा अडतं ते ह्या गॅपमध्ये अडतं. ही गॅप खूप असेल तर ते पडणार आहे सगळं. ही गॅप जर कमी असेल तर तुम्हाला ओलांडता येईल ना. ही गॅप कमी ठेवली तर तुम्ही म्हणा इथनं मला उडी मारता येईल. 1:10. एक प्रश्न चुकायला तुम्हाला परवानगी आहे जेव्हा 10 प्रश्न तुम्ही सोडवता. आपल्याला हे कधी उपयोग पडेल तुम्हाला जेव्हा तुम्ही 82 सोडवले, 80 सोडवले, आपण प्रीला किती सोडवायचं येतं ना त्यावेळेला तुम्हाला ही गाईडलाईन उपयोग पडेल की 10:1. एक प्रश्न 10 प्रश्नाला बरोबर आहे. आणि त्यामुळे मग कमी सोडवून सुद्धा क्वालिफाय होणारे लोक आहेत ना, आणि जास्त सोडवून मागं आलं आणि डाऊन झालं असं पण आहे. कारण प्रिलिम ही मेथड आहे, जजमेंट आहे की 72 सोडवले, रिस्क घेतलीच नाही जास्त आहे की 7 ते 8 गेले तरी क्वालिफाय झालं. 82 सोडवले, 92 सोडवले आणि त्याचं बॅकलॅश आला. त्यामुळं याचा तर दुसरा अर्थ काय की तुम्ही जे वाचता त्याच्यावरचा कंट्रोल आणि ते रिडेबल असणं किंवा ते वर्क होणं जे आहे ते. रिवाइज युअर ओन मटेरियल, इफेक्टिव्ह यूज ऑफ रिजनल मटेरियल हा पण बऱ्याच जणांना करता येत नाही. रिजनलमध्ये जे एक्सटेन्सिव्हली अवेलेबल आहे वेळ वाचवण्यासाठी हे सगळं मिळवायला पाहिजे. म्हणजे 2-3 समजा कुठले मॅगझिन आहे तर ते 4-5 तासाचं पण खेळ नाही आहे. रिजनलमध्ये अवेलेबल असणारी कुठलीही मॅगझिन घ्या तुम्ही तर ही सगळी वाचायला पाहिजे. म्हणजे समजा मग आपल्या परिक्रमा आहे, बुलेटिन आहे, आपलं मंडलचं कुठलंही तुम्हाला जे अवेलेबल आहे तर मराठीमध्ये जे अवेलेबल आहे ते 8-10 गोळा करायचे आणि ते वाचायचे. म्हणजे त्यानं स्पीड वाढतं तुमचं. आणि मग बाकीच्या ह्याला इंग्रजीला किती तो म्हटलं 40% मटर कमी झालं. ही एक मेथोडॉलॉजी पण उपयोगी आहे आपल्याला. रिजनल एक्सटेन्सिव्ह करणे आणि मग इंग्रजीचा त्याच वेळामध्ये वापर करणे, राहिलेल्या गोष्टी पटापट त्यातनं बघून घेणे जे आहेत. आता हा पहिला एक साधारणतः आर्ग्युमेंट जे आहे ते. आता शेवटच्या टप्प्यावरचं जे प्रिपरेशन आहे, लास्ट मंथ प्रिपरेशन ज्याला म्हणतो, त्याच्याविषयी थोडं बघून परत आपण बॅक टू आवर डिस्कशन जे आहे ते. स्वतःच 1400 पानं जे म्हणले प्रत्येकाचं व्हेरी होईल. टेंटेटिव्ह 1400, काहीची 150 होतील, हे होतील 1000 ते 1200, 1400 पर्यंत. ओव्हरऑल रिव्हिजन्स 15 ते 20 वेळा स्वतःच्या मटेरियलची. रिव्हिजन इज कीज टू सक्सेस. रिव्हिजनच आहे. प्लॅन पिरियॉडिक रिव्हिजन आजच्यापासून जे आहे ते करायला पाहिजे. काउंट युअर रिव्हिजन्स मोजायला पाहिजेत, डॉक्युमेंट करायला पाहिजे. रिव्हिजन एवढ्या पानांची 22 पानांची रिव्हिजन झाली, 72 पानांची रिव्हिजन झाली. रिव्हिजनवर भर द्यायला पाहिजे, रिवाईज करायला पाहिजे सगळं मटेरियल. युपीएससीच्या ह्याच्यामध्ये पॅटर्न नाही आहे. ब्लेम गेम मधनं काय येत नाही आहे. म्हणजे ह्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घेतलेलं, मग त्यांच्याकडे गेला कशाला तुम्ही. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. युपीएससी इज युपीएससी, फुल स्टॉप. त्यामुळं या प्रकारचे लोक असे होते, त्या प्रकारचे लोक, त्याचा काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला हा पेपर युपीएससी तर सोडवा. त्याचं सूत्र काय, नो पॅटर्न इज पॅटर्न. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुम्ही पेपर द्या. मागच्या वेळेला हा आला होता आणि हे आर्ग्युमेंटच नॉनसेन्स आहे, त्याला काय उपयोगच नाही आहे. पण असं कशाला करेल ना ते. अवघडातला अवघडच द्यायला पाहिजे, त्याशिवाय ते आयएस कसं काय होईल. आणि त्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट करू नका. जे आहे त्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. सोपं असेल तर सगळ्यांना सोपं आहे, अवघड असेल तर सगळ्यांना अवघड आहे. पेशन्स त्यातला, एन्ड्युरन्स. डोंट रिलाय ऑन एनी स्पेसिफिक सोर्स. आणि सो कॉल्ड रिलायबल असणारे जे टीचर्स असतात, सो कॉल्ड रिलायबल जे असतात त्याच्यावर तर अजिबात रिलाय राहणार. त्यातनं काय होतं, एक प्रकारचं आपलं इमॅजिनेशन जायला लागतं. आपल्याला ते बाबावाक्याप्रमाणे असं वाटतं की ह्यांनी सांगितलेलं आहे, ह्यांनी केलेलं आहे, तो पोस्ट होल्डर आहे, हे ह्याचं आहेत, हे असं सांगतात. तुमचं स्वतःचं क्रिटिकल रिफ्लेक्शन त्याच्यावर, लेट मी चेक, मला बघू द्या, असं तुम्ही म्हणता हे बघितलेलं आहे का, मला चेक करायला पाहिजे जे. आणि मेक काय व्हर्सेटॅलिटी जी आहे, म्हणजे सगळीकडं बघत राहायला पाहिजे. व्हर्सेटाईल याचा अर्थ सगळीकडून त्याचं तुमचं लेखाजोखा करायला पाहिजे, चौकस राहायला पाहिजे जे आहे ते. या अर्थानं ते हार्क्युलन टास्क आहेच आहे. प्रिलिम हे हार्क्युलन टास्क आहे. आयपीएस झालं तरी आपल्याला ते परत सगळं उचलायला लागतं. पण ते तसं मेथोलॉजिकली शार्पली केलं तर ते कायमस्वरूपी बंद होऊन जाईल. सेफ स्कोर मध्ये जायला पाहिजे.
काही लोकांचे असे व्हिडिओज आहेत पहा की 4च टेस्ट सोडवले आणि त्या पुरेशा होत्या कारण स्कोर चांगले होते. मला लक्षात आलं की मी त्या टाईपचा पर्सन नाही आहे. मला सॉलिट्यूड लागतो, मला हे लागतं. आणि त्यामुळं तुम्हाला स्वतः काय टाईपचे तुम्ही पर्सन आहात याचा अंदाज घ्या. नीड युअर ओन प्लॅन. कुठल्याही याचा एक प्लॅन तुम्ही फॉलो करू नका जे आहे ते. आणि तो केला तर मग तो एक्सेल, समजा मी म्हणले की आता मी एक प्लॅन दिलेला आहे, तुम्ही तो फॉलो केला तर मग त्यात एक्सेलला पाहिजे. एक्सेलला म्हणजे प्रथम आहे, एका नंबरवर 22 जण आहेत पहिल्या याच्यावर, तर ते सिलेक्ट होणार आहेत. त्यामुळे ते क्रीममध्ये जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्यातल्या याच्यावरचं जे आहे. मग जर तुम्हाला वाटलं की हा आपल्या माझ्या पर्सनॅलिटीला योग्य आहे, मी फॉलो करायला पाहिजे, हायर स्कोर हा महत्त्वाचा बाब जे आहे. तर टेस्ट सोडवणे हे महत्त्वाचं नाही. प्रॅक्टिस आपण कशी करू शकतो. ज्या वेळेला तुम्ही म्हणलं की आता मी संडे टेस्ट यांची लावलेले आहे, त्या टेस्टचा अर्थच आहे की मागच्यापेक्षा जास्त स्कोर आलेला आहे. मागच्यापेक्षा कमी स्कोर आला तर पुढची एक लगेच थांबवायला पाहिजे, त्या पुढची घ्यायला पाहिजे, अभ्यास त्याचा चालू करायला पाहिजे आणि स्कोर वाढत राहायला पाहिजे. स्कोर वाढायला पाहिजे जे आहे ते. लास्ट 2 मंथ्स शेवटचे क्रुशियल आहेत. पहिल्या महिन्याच्या बरोबर दुसऱ्या महिन्याकडे आलो, दोन्ही वाईज जे आहेत. हा सायकोलॉजिकल गेम पण आहे प्रिलिम हा. म्हणजे गिव्हअप करतो, आपल्याला स्वतःला त्याचं जजमेंट नाही किंवा मागचं फिअर असतं. तर हे सगळं सोडून फ्रेशली ते काम करायला पाहिजे. मागच्या प्रिलिमचा अनुभव असतो आणि त्याच्यातनं आपल्याला त्याच्याविषयी कॉन्फिडन्स नसतो. तो कॉन्फिडन्स मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे हाय स्कोर. स्कोर वाढला तर मागच्या अनुभवाला ते इरेज करेल, नाही तर तो हॉन्ट करत राहणार जे आहे ते. प्लॅन फॉर युअर ओन ऑब्स्टॅकल्स. आपण ठरवतो तसं होत नाहीये. त्यामुळे प्रॅग्मॅटिक प्लॅन जे आहे ते, कुठलाही स्वतःला हार्शली आणि इम्प्रॅक्टिकल प्लॅन करता कामा नये. कोणाच तरी बघून इमिट करून किंवा मॉरल प्रेशर घेऊन. जेवढं तुम्ही ठरवता त्यापेक्षा 10% कमीच घ्या. म्हणजे कुठला तरी तो प्लॅनचा अर्थच आहे की जो एक्झिक्यूट होतो तोच प्लॅन आहे. त्यामुळे प्लॅन या संज्ञेमध्ये तुम्ही म्हणलं, तुम्ही 10 म्हणले, मला 10 होतच नाही, 8 करा. 8 तासामध्ये इतरांच्या 16 तासाला जड अभ्यास होईल. त्यामुळे याला क्वालिटी अभ्यास करता येत नाही म्हणून आपण क्वांटिटीचा आग्रह धरतो. क्वालिटी अभ्यास जो आहे तो तुमच्या याप्रमाणे. त्यामुळे याला बी नॅचरल एकच सूत्र आहे पहा. तुम्ही स्वतःचा प्लॅन कसा करता. प्रॅग्मॅटिक करायला पाहिजे. स्वतःचा प्लॅन तुम्हाला अडथळा वाटायला लागला तो प्लॅन सोडून द्यायला पाहिजे. ऑब्स्टॅकल्स आपले काय काय आहेत. ऑब्स्टॅकल्स इन टर्म्स ऑफ पीपल, इन टर्म्स ऑफ टाइम, इन टर्म्स ऑफ कुठल्या सगळ्या बाबतीत जे आहे ते की हे ऑब्स्टॅकल आहे. मला सायन्स हे ऑब्स्टॅकल आहे. मग ते कसं बार करायचं. माझ्या मते हा एरिया सीसॅट हा इश्यू आहे. प्रॅग्मॅटिकली ते कसं बाजूला काढायचं. मिनिमाइज एक्सपांड अकॉर्डिंग टू युअर प्लॅन. प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. कुठले एरियाज तुम्ही काढलेले आहेत की हे एका टप्प्यापर्यंत त्याच्यात काम करायला पाहिजे, नंतर काम करता कामा नये. कारण होणार नाही आहे. म्हणजे आता मी बायोलॉजी मी समजून घेतलं, पण मी त्या टाईपचं माझं काय ट्रेनिंगच नाही आहे तसं. म्हणजे याच्यातले 10 पैकी 4 पैकी 2 प्रश्न असतील, मग राहिलेला वेळ दुसरीकडे घेतला. तो वेळ तिथं देता कामा नये. नैतिक दबावातून तो करता कामा नये. डिफाईन युअर ओन पेस, स्पीड, कॅल्क्युलेट प्रोबेबल रिस्क फॅक्टर्स. काय काय गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अडचणीचा असू शकतात. कुठल्या याला प्रिलिमची एकूण सगळी चर्चा करत असताना तुम्ही जो काही प्लॅन कराल त्याची रिस्क फॅक्टर काय. 10 दिवसातनं आपला 1 दिवस वाया जातो. 3ऱ्या दिवसानंतर 4था-3रा दिवस नीट अभ्यास होत नाही. प्रोबेबल रिस्क आपल्या याच्यामध्ये काय काय असू शकतात जे आहे ते. डिवाइड लास्ट मंथ इंटू. हा पण शेवटचा मागच्या वेळेला पण बऱ्याच जणांनी केलं होतं. शेवटचे 2 दिवस हा तर सोडूनच दिला. म्हणजे शुक्रवार शनिवार आला, मग त्याच्या आधीचे 4 दिवस, त्याच्या आधीचे 8 दिवस, त्याच्या आधीचे 15 दिवस. म्हणजे एक 15ची रिव्हिजन, नंतर परत एक 8ची रिव्हिजन, नंतर एक परत 4ची रिव्हिजन, नंतर एक 2ची रिव्हिजन. 2 दिवसाची एक रिव्हिजन, शेवटचा दिवस. मग आता ह्यात काही जण शेवटचा दिवस सोडतात आणि मग कॅल्क्युलेट करतात. मग शनिवारी नाहीच करायचं कारण ते ट्रॅव्हल आहे काय आहे. त्यामुळे तो दिवस सोडला आणि शुक्रवारपासून 2 दिवस मोजले उलटा. तरी ते हे 15 आणि 28-30 दिवसाचा प्लॅन साधारणतः शेवटचा. रिव्हिजन जे आहेत ह्या 4 रिव्हिजन सोडून आधी तुम्ही किती रिव्हिजन करणार जे आहे. आपण आलो आता 24 एप्रिलवर. शेवटच्या ह्याच्यामध्ये मटेरियलचे लॉयल्ट राहायला पाहिजे. UPSC स्वतः पण ऑब्झर्व करत असणार मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, अभ्यास त्यांचे पण असणारच आहे, डेफिनेटली असणार आहे. त्यामुळं शेवटच्या फेजमध्ये स्वतःच्या मटेरियलकडे जास्त जायला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे, अभ्यासाचं प्रेशर कमी करायला पाहिजे आणि ओरिजिनॅलिटी टिकवण्याच्या दृष्टीनं त्या काळामध्ये स्वतः कसं मोकळं राहत आहे
हा पण बऱ्याच जणांचा आहे. मार्च एप्रिलपर्यंत अगदी बरोबर चाललं असतं, नंतर खूप प्रेशर येतं आणि अननेसेसरी बर्डन आपण स्वतःवर घ्यायला लागतो. तर ते टाळून संपवायला पाहिजे. त्यामुळे काही जण सायनवेवमध्ये अभ्यास करतील. सायनवेव म्हणजे या आठवड्यात 18 तास केला, पुढच्या आठवड्यात 10 तास केला, पुढच्या आठवड्यात परत 18 तास केला. म्हणजे एक्सटेन्सिव्ह अभ्यास करून परत स्वतःला रिलीज केलं, कमी अभ्यास केला. वेगळ्या प्रकारे तुम्हाला ते करता येऊ शकतं जे आहे ते. हा ट्रायो जो आहे याच्याविषयी पण आधी बोललेला आहे. प्रीच्या प्लॅनिंगमध्ये खरं घ्यायची गरज नाही आहे, पण एकदा कमीत कमी वेळामध्ये हे ॲनालाइज करून सांगतो पहा. ABC असा ट्रायंगल काढला तर ए हे UPSC मानलं, बी हे तुमचे व्यक्तिमत्व मानलं किंवा बी हे मार्केट मानलं, मटेरियल, आणि सी हे पर्सोना. तर तुम्हाला UPSC विषयी खूप लोक गाईड करतात. UPSC स्वतः सांगते आमचा हा पेपर आहे, आमचा सिलेबस आहे, हा असे आमच्याकडे अवेलेबल आहेत. upsc.gov.in ला सगळं अवेलेबल आहे. मार्केट तुम्हाला सांगेल हे वाचा, हे शिक्षक सांगतील तुम्हाला असं करायला पाहिजे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायला पाहिजे कोण सांगणार नाही. थर्ड पॉईंट हा सगळ्यात ओपेक आहे. मेजर इश्यू जो होतो तो तिसरा मुद्दा आहे, ओपेकनेस जो आहे. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी जितकी आपल्याला ओपन करता येईल, की आपण फॅक्च्युअल टाईपचे कमी पर्सन आहोत, आपल्याला रिव्हिजनला इश्यू आहेत, आपल्याला लोकांचा सॉलिट्यूड, लोकांची संगत बरोबर वाटत नाही, आपल्याला ग्रुपमध्ये नीट जमत नाही, आपण कोण आहोत याचे जितके मुद्दे लिहून काढता येईल तेवढे काढायला पाहिजे. म्हणजे मग तिन्ही त्या ट्रायंगलमधले, कारण आपण ह्या दोन्हीवर ब्लेम करतो. यांचा सिलेबस नीट नाही आहे, एका ओळीत दिलेला आहे, या क्लासवाल्यांनी हे सांगितलंच नाही आहे. ते कशाला सांगतील, तुम्ही काय केलेलं आहे. त्यामुळं आपले जे आहे ते पर्सनॅलिटीचे शेवटी हे तुम्हाला जो रथ आहे जगन्नाथ, तो आपल्याला न्यायचा पुढं. त्यामुळं मग तुम्ही इतरांच्याकडे बघत असताना आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काय काय उपयोगी आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी उपयोगी आहेत, त्याची एक स्वतःची मेथोडॉलॉजी ॲनालाइज करा की मला हे उपयोगी पडेल. मी खरं तर टेक्निकली मी प्रीला खूपच रिलक्टंट म्हणून एकदा प्रीचं गॅप ओलांडली की मग मी चांगला आहे. मग आता हे तर बरोबर, पण ते ओलांडण्यासाठी काय करायला लागेल, मग त्याचं एक कॅल्क्युलेशन करा. त्यामुळे मग आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत. पर्सन मायामध्ये UPSC दृष्टीनं आयासाठी हे ॲसेट आहे आणि ह्या दृष्टीनं हे लायबिलिटी आहे. मी स्वतः लायबिलिटी आहे की जसं अगदी साधं म्हटलं, लास्ट पॅराग्राफ माझ्याकडून कधी नीट वाचला जात नाही. वाक्य लिहिताना शेवटचं वाक्य मी नीट काही जे असेल तर ते आपलं ह्याचं ॲनालिसिस खूप करायला पाहिजे. तिसरा पॉईंट ॲनालाइज नाही झाला तर मग याच्यात सापडत नाही आपल्याला, कारण ते असं कृष्ण डार्क मॅटरमध्ये जाईल ना, ते कृष्ण विवरातच जाईल, मग आपल्याला कळणारच नाही असं का होतंय. त्यामुळे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी ॲनालाइज करायची सवय, सेल्फ रिफ्लेक्सिव्ह राहायला पाहिजे, बोलायला पाहिजे स्वतःशी मोठ्यानं, किंवा त्याचं डायरीसारखं रोजचं रोज लिहायला पाहिजे की हे केलेलं ठरवलेलं केलं की आय झालं असं म्हणतात. काही पण ठरवा, पण ठरवलेलं करायला पाहिजे. तुम्ही ठरवलेलं तुम्ही केलं. मग म्हणलं की माझ्या याच्यामध्ये 80% कायम घसारा आलेला आहे, डिप्रिसिएशन आहे, ठरवलेलं कधीच होत नाही आहे. मग याचा अर्थ 80%नच ठरवायला पाहिजे, 100% घेताच कामा नये. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण फॅक्च्युअल आहोत, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे, आपल्या म्हणजे आहे, स्ट्रक्चर आहे, म्हणजे फोडता येतं, ह्यात वादच नाही आहे. स्ट्रक्चर आहे, 4 पर्याय आहे, त्यातनं कसं वेआउट काढता येतं. मग हे वेआउट काढण्याची तुमची इंटेलिजन्स वे काढा. तुम्हाला स्वतःला कुठल्या प्रकारे जाता येऊ शकतं, जे आहे ते आपले एरिया कुठल्या प्लस आहेत त्याच्या जोरावर काय काम करता येऊ शकतं. नीड क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ दोज ॲस्पेक्ट. तिसरा जो आहे सी पॉईंट इज डिफिकल्ट, की तो कसा ॲनालाइज करणार. तो जसा बोलून केलेला आहे किंवा मग रेग्युलरली ॲनालाइज केलेलं जे आहे ते स्वतःचं व्यक्तिमत्व. आता ह्या व्यक्तिमत्व म्हणून हे लिहून घेतलेलं होतं जे आहे की जसं आपण खूपच जनरल बोलतो आहोत का, आपल्याला वेग सगळं सांगण्याची सवय आहे का, प्रिसिजन त्यांना लागतं ते नाही आहे का, म्हणजे काय काय आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी हे रायटिंग, हे जे आपण सगळं घेतलेलं होतं की 20 सेक्शनल टेस्ट सिरीज करायला पाहिजे. उदाहरणार्थ एक जसं लिहिलेलं आहे तसं तुम्ही तुमचं पर्सनॅलिटी जाणून घ्या. UPSC स्वतः ओपन आहे, ट्रान्सपरंट आहे, ओपेक नाही आहे. मार्केट तुम्हाला पाहिजे तसं अवेलेबल आहे. आता तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेणं, आपल्याला हे करायचं आहे म्हणजे काय करायचं. रोजचा रोज टार्गेट सेट करणे, किमान आठवडा किंवा 10 दिवस तरी ठरवायला पाहिजे. म्हणजे आज समजा आपण असं म्हणलेलं की आता आजची तारीख आहे 17, 24 ते 25 तारखेपर्यंत आज लिहिलेलं आहे आणि ते केलेलं आहे.
एक किमान आठवड्याचं तरी तुम्हाला लिहून आधी लिहिलेलं आहे आणि केलेलं आहे, एक्झिक्यूट केलेलं आहे. तर याचा अर्थ ते काहीतरी ब्युरोक्रॅटिक ॲबिलिटी यायला लागते. ब्युरोक्रेसी हे प्लॅनिंगच आहे सगळं. रिसोर्सेसचं प्लॅनिंग आहे, टायमिंगचं प्लॅनिंग आहे, तुमच्या ह्युमन रिसोर्सेसचं प्लॅनिंग जे आहे ते. मेथोडॉलॉजी ऑफ स्टडी, पॅटर्न ऑफ स्टडी तुम्ही काय असेल तो निर्माण करायला पाहिजे. स्वतः कसा अभ्यास करणार आहात त्याचा एक अंदाज घ्यायला पाहिजे. नेचर ऑफ प्रिपरेशन तुमचं काय आहे, एमिट काय करायचं किंवा कोणाला फॉलो करायचं, तुम्ही स्वतःचा मार्ग निर्माण करायला पाहिजे. जे आहे तो म्हणला की हा जुनाच मार्ग आहे पण तोच मला पाहिजे, पण तो तुम्ही तुमच्या नावानं डिफाईन करा आता की आपल्याला ह्या मार्गावरनं जायचं. पण तो क्लिअर पाथ आपल्याला दिसायला पाहिजे. इथनं 24 मे पर्यंत मी या दिशेनं असा ट्रॅक दिसतोच आहे आपल्याला. आपण म्हणलं असं नुसतंच आकाश काहीच कळतच नाही आहे, ते स्केलरमध्येच आहे, कळतच नाही आहे. वेक्टरमध्ये जायला पाहिजे, ट्रॅक नॅरो डाऊन करायला पाहिजे. इथून असं जाणार आहे, इथं स्टॉप आहे, इकडं वळायचं आहे, परत इकडं जाणार आहे, असा एक ट्रॅक 24 मे पर्यंतचा आखायला पाहिजे. या मार्गाने हे आलं की लपवणार, हे करणारच नाही आहे, याचं मॉरल प्रेशर घेणारच नाही आहे. म्हणजे सायन्स असेल, कुठलाही तुम्ही जो ठरवलेला एरिया असेल की त्याच्यामध्ये जास्त काम करणार नाही आहे, या अर्थानं तो तुमचा ट्रॅक डेव्हलप करायला पाहिजे. ज्या मार्गांवरनं तुम्ही जाणार त्याच्यात ते काहीतरी मार्कर्स निर्माण केले. आता हा शेवटच्या महिन्यात जास्त उपयोग पडतो. आत्ताच्या प्लॅनिंग वर्सेस इन्स्टिंक्ट हा फार इश्यू येता कामा नाही. इन्स्टिंक्ट हा अगदी लास्ट मोमेंटमध्ये फॉलो आहे. तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही काय ठरवलेलं याला महत्त्व नाही, तर तुम्हाला काय वाटतं याला महत्त्व द्या. हे लास्ट 15 डेज आहेत. म्हणजे आता आपण 24 एप्रिलच्या पुढं आहोत, 2 मे 5 मे आहे, तर या वेळेला हा मुद्दा येईल. प्लॅनिंग वर्सेस इन्स्टिंक्ट जे आहे, इन्स्टिंक्टला फॉलो करायला पाहिजे. आत्तासुद्धा काही जणांचा हा इश्यू असू शकेल, ठरवलेला आहे म्हणून मग हा मुद्दा वरच्याशी जोडलेला आहे. कुठल्या की स्मॉल प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅन जे आहे. इन्स्टिंक्ट आहे तर ते उरकून घ्यायला पाहिजे. इन्स्टिंक्ट आला, इन्स्टिंक्ट म्हणजे काय, हे वाचतं पण मला जॉग्राफी प्रेशर लागतं, याचा अर्थ ते कुठून तरी कॉलिंग आहे ते करायला पाहिजे. मग हे बाजूला राहील. मग किती तास बाजूला राहील. म्हणलं की 4 चॅप्टर्स वाचले जे अवघड वाटत होते ते एकदा बघितले. त्यामुळे इन्स्टिंक्ट हा जास्त वर्क होतो, ह्यात काय वादच नाही आहे प्लॅनिंगपेक्षा. पण याच्यामधून तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला किती फरक पडतो किंवा डिसिप्लिन राहत नाही आहे का इन्स्टिंक्टच्या याच्यामधनं, याला एक म्हणजे इन्स्टिंक्ट असो किंवा प्लॅनिंग असो, ही लाईन ओलांडता कामा नाही. ती लाईन तुम्ही ठरवलेली 13वा दिवस किंवा 14वा दिवस एखाद्या विषयाचा, त्याच्यात हे सगळं आहे. कॉम्बिनेशन ऑफ बोथ, फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे. टाइम लिमिट आपण कधी क्रॉस करता कामा नये जे आहे ते. डिस्कस आपले स्वतःचे पर्सनॅलिटीचे पॉईंट काय आहेत, मायनस काय आहे लिहिला पाहिजेत. आणि कन्सिस्टन्सी हा इश्यू आहे का, इनकन्सिस्टन्सी आहे तर किती प्रमाणात आहे, बिअरेबल आहे का. इनकन्सिस्टन्सी प्रत्येकाचीच असते, कन्सिस्टंट असणं हे फिजिकली इम्पॉसिबल आहे ना. ट्राय करायला पाहिजे. असे खूप जण असतात, रोहिणी बाजीवाकरे समजा असे होते, अजित जोशी असा होता, आता सायली बऱ्यापैकी, तरी पण त्यात गॅपच होत्या. कन्सिस्टंट असणं म्हणजे तुम्ही ठरवलेलं तुम्ही करायला पाहिजे आणि एकही असा फॉल्टच नाही आहे. आपण ठरवलेलं आहे ना तर ते करायचंच आहे. मग ते चूक असलं तरी करायला पाहिजे, कारण ते मी ठरवलेलं आहे. प्रेशर आलं तरी करा. मग मी ठरवताना डोकं काय लावलं, म्हणजे ठरवलेलं स्वतःच सोडून नाही द्यायचं. मग ते ठरवायच्या आधी विचार करायला. एखाद्या गोष्टीत तुम्ही आला आणि मध्येच म्हटलं अरे हे बरोबर नाही, करायला नको, आता ते पूर्ण करा, प्रोसिजर पूर्ण करा आणि बाहेर या. मॉरल ऑफ द स्टोरी काय, सीख यही आहे की पुढच्या वेळेला असं करता कामा नये. त्यामुळे हा क्रुशियल पॉईंट आहे याच्यातला सगळा. जे तुम्ही ठरवलेलं तुम्ही केलेलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. जे आहे अदरवाईज ठरवायचं नाही. आणि त्यामुळे 4 दिवस त्याला जास्त घ्या. एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण करूनच बाजू द्यायला पाहिजे. डिस्कस युअर प्लस मायनस, फ्रेंड्स, टीचर्स किंवा तुमचे मेंटर्स. इकडं आता हिंदूला आलेला आर्टिकल, वाय वी नीड मेंटर्स. 21व्या शतकाच्या मध्ये काय भारताला मेंटर्सची गरज आहे, एक चांगला आर्टिकल होतं पहा. ट्राय टू मिनिमाइज युअर मायनस ऑर निगेटिव्ह पॉईंट्स. मिनिमाइज करा, एरेज होणारच नाहीये. हाईड करा. मिनिमाइजच्या पुढचा टप्पा काय, हाईड इट. हाईड करणं पण आहे, कारण काय त्याचं मॉरल गिल्ट येतं का नाही. म्हणजे हाईड म्हणजे काय, तुम्हाला कळणार ना मला सायन्स येत नाही आहे किंवा सायन्समध्ये मला इंटरेस्ट नाही आहे, मला जॉग्रफीमध्ये एवढाच इंटरेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे प्लस मायनस, कारण आपण म्हणलं की 120ला समजा जायचं म्हणजे 50 ते 60 बीट चांगल्या पाहिजेत सगळं कॅल्क्युलेशन करून जे आहे ते. मग त्या 50 ते 60 बीट पर्यंत जायला काय प्रकारे करता येऊ शकेल. आपला इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो
एस टी एस जसा आपला आहे, एस टी एस पॅटर्न जसा होता आपल्या बिपिन चंद्रात दिलेला तसा एस बी एस जो आहे, म्हणजे स्टडी करा, ब्रेक घ्या, परत स्टडी पॅटर्न तुमचा. पण एस बी एसनं पण चांगलं काम, स्टडी ब्रेक आणि स्टडी ब्रेक घ्यायला पाहिजे. ह्युमनली त्या 2 दिवस 1 दिवस जे ठोम्या ठरवलं ते या लोकांपासून दूर जायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तो फ्रेशनेस येणार नाही. कॅथार्सिस व्हायला पाहिजे, स्वतःच्या आवडत्या गोष्टी कळायला पाहिजे. तुम्हाला म्हणलं तसे मोक्षदा, तो कौस्तुभ किंवा आणि बरेच जण होते, कुणाल, ते सगळे 105 तास त्यांना मागून सांगायचो जे आहे ते. हल्ली मी ते कंपल्सन करत नाही, अदरवाईज मी हाकलूनच द्यायचो. 105 तास झाले नाही तर मला भेटू नका. 105 तासाच्या याच्यावर आठवड्याला मला पाहिजे. मग लोक शनिवारपर्यंतच मला द्यायचे, शनिवार पण 105 तास घ्या. मग आम्ही तो गणेश राखवर बसायचा. गणेश म्हणायचं सर मला जायचं ट्रेकिंगला, मला ट्रेकिंग करायला, अजून ट्रेक करतोस तो का, आयरस झालेला आहे. मग ते काय करायचं की तुमचं पण दिलं पाहिजे. माझी पर्सनॅलिटी अशी एवढी ताणणार नाही की ते नंतर परत ओरिजिनल होणारच नाही आहे. त्यामुळं मग माझ्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्याप्रमाणे पण माझं पर्सनल पण टिकायला पाहिजे. मग याचा एक बॅलन्स करायला पाहिजे. मध्ये मध्ये त्यामुळे सुट्ट्या घ्यायला पाहिजे, गायब व्हायला पाहिजे, ब्रेक घ्यायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये परत फ्रेश झालं. आणि इंटेन्सली का नाही, जर ते मोनोटोनस होतं आणि त्याचं मॉरल प्रेशर घेता का आम्हाला. काही असेल, तुमचं आवडतं नाटक असेल, सिनेमा असेल, पुस्तक काहीही असेल, सोशल गॅदरिंग असेल, पण तो ब्रेक अत्यंत आवश्यक आहे. त्यातनं ते कॅथार्सिस झालं की परत इंटेलेक्च्युअली तुम्ही त्यात 8-10 दिवस यायला लागतात जे आहे ते. 10 दिवसानंतर किंवा 100-120 तासानंतर हे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार बदलेल. काही जण 150 तासानंतर घेतील, काही जण 200 तासानंतर, 100, हे प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे बदलेल. पण ब्रेक हा घ्यायला पाहिजे, मध्ये मध्ये थांबायला पाहिजे जे आहे ते. म्हणून ते 10 दिवसातनं सुरुवातीला जे लिहिलेलं होतं 128 + 13 115, म्हणजे 10 दिवसातनं एखाद दिवस सोडून दिला होणार नाही आहे जे आहे ते. क्रिएटिव्ह, इंटेलेक्च्युअली शार्प प्रिपरेशन असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा तो इंटलेक्ट जो आहे ना, तोच त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, की ते एन्जॉय झालं पाहिजे आपल्याला. बर्डन होता का, बऱ्याच जणांना 90% याच्यात बर्डन वाटायला लागतं. म्हणजे प्रिलिम हे बर्डन आहे, असं प्रेशर यायला लागतं. ते न करता त्याचं जॉयमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. म्हणजे ही एवढं नॉलेज आणि एवढा इन्फोबेस मला नंतर कधी बघता येणार नाही आहे, म्हणजे तो इंटरलाइज व्हायला पण मदत होईल जे आहे. प्रिपरेशन इंटेलेक्च्युअली एन्जॉय करायला पाहिजे. नव्या गोष्टी आयुष्यामध्ये शिकता येतात, त्यात डीपली आत डाईव्ह करता येतं, हे त्या निमित्तानं कळायला पाहिजे. नीड डीप इंटेलेक्च्युअल इन्व्हॉल्वमेंट इन युअर होल प्रोसेस. ह्याच्यात हाफ हार्टेडनेस असेल तरी ते अडचण यायला लागते. म्हणजे हे टेक्निक आहे, कुठं पॅशनेट असणार आहे, कुठं आपण खोल इंटेलेक्च्युअल जाणार आहे, कुठं लगेच प्रोसेसरल बाजूला येणार, अलोकनेस कधी आणायचा आणि त्यामध्ये खोलवर कुठपर्यंत जायचं. इंटेलेक्च्युअली त्यामध्ये ड्राईव्ह करायला पाहिजे त्या प्रोसेसच्या ह्याच्यामध्ये. इंटेलेक्च्युअली ड्राईव्ह करणे म्हणजे काय, की त्या विषयाची तद्रूप, म्हणजे तोच विषय मीच आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, आता ऑडिट चाललेलं आहे समजा, तर त्याचे काय प्रोसेस आहे, ती कशी घडलेली असेल, काय काय त्यामध्ये जितकं आतल्या गोष्टी जाणून घेता येईल तेवढ्या त्या वेळामध्ये करून बघायला पाहिजे जे आहे. ॲक्सेप्ट युअर पर्सोना, आणि त्याला हा प्युअर हार्ट, म्हणजे आपण जसे आहोत तसे आहोत. तुम्ही जे नाही आहे ते बनण्याचा प्रयत्न केला तर फेल्युअर येणार. आपल्याला जे नाही आहे ते एक बनायचं, ते म्हणजे आय एस, बाकी काहीच नको आपल्याला. त्यामुळे आपण मग मॉडेल्स असतात, टीना अभिन असं केलं, यांनी असं केलं, पण त्यांनी कोणाचं, बऱ्याचदा उत्तर लोक म्हणले सर मॉडेल आहे का, कुठलं मॉडेल, तर जे टॉपर मी बघितले ते कोणाचंच रिमिट करत नाही, त्यांचं मॉडेल होतं. नितीन सिंगाने म्हणलेलं आहे की त्याला काही येत नव्हतं, एन्व्हायरमेंट आणि याच्या पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, म्हणजे अभ्यास आहे. आर्ट अँड कल्चर त्याला आठवत होतं, तो का आर्ट कल्चर विद्यार्थी नव्हता, त्यानं एवढं मोटर काढलं होतं की त्याचं नंतर सिलेक्ट झालं, पुस्तकच झालं ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, किंवा तो आपला याचं सांगवान सोशलॉजीचं पुस्तक लिहिलेलं यांच्या, किंवा आपली नेहा भोसले, कितीतरी उदाहरणं सांगता येईल ना, की नेहा आय एम स्टुडंट आहे, कोणाचं इमिट केलं नाही, सरळ स्वतःच पेन घेतलं, नोट्स काढल्या, पहिल्या अटेम्प्टमध्ये 315 संपलं. म्हणजे तुम्ही हे कसं आहे त्याच्यावर आहे, तुम्हाला ओरिजिनॅलिटी कायम वर्क झालेली आहे. सिव्हिल सर्व्हिसच्या 2 वाक्यातला अर्थ काय, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट, हे स्वतःकडे यायला पाहिजे. तुम्ही किती पण सांगा आय एम नॉट कन्व्हिन्स्ड, मला बघू द्या एकदा माझं, कारण तीच ब्युरोक्रॅटिक हॅबिट आहे. माझं स्वतःचं अंडरस्टँडिंग त्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे, आणि ते डेव्हलप होतं ते वेळेत डेव्हलप करायला पाहिजे. स्पर्धा आहे ती वेळेत डेव्हलप करण्याची जी आहे. या अर्थानं हा क्रिएटिव्ह आणि याचा जो आहे तो अभ्यास दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणं, हे सगळ्या चॅलेंज आहे आपल्या पर्सोनाला जे आहेत. रायटिंग युअर प्लॅन इज क्रुशियल.
आर्ग्यू करता का ओरली कुठलीही गोष्ट सांगता कामा नाही. डॉक्युमेंट करणं. सिव्हिल सर्व्हिसेस डॉक्युमेंट कोणी सगळ्यांनी सांगितलं डॉक्युमेंट म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे. काही आता हे मला असं ओरली सांगता आलं असतं ना, याच्यापेक्षा चांगलं लेक्चर असं मोठं की काय करायला पाहिजे, असं केलं होतं, ह्या बॅचनं असं केलं होतं, तुम्ही असं केलेलं होतं. डॉक्युमेंट नसेल तर ते सगळं इकडे हवेत जातं ना. त्यामुळं आर्ग्युमेंट तुमची काही असेल तर तुम्हाला कितीही वाटले तर रोजच्या रोज लिहून ठेवायला पाहिजे की आपण हे गेलो होतं, त्या ट्रॅक असा बदलतोय, आपल्याला नंतर इथं अडचण यायला लागते. पण डॉक्युमेंट करायला पाहिजे जे आहे ते. प्रिपेअर अ नोट ऑर इव्हन वन डे प्लॅन, एक जरी असेल एक दिवसाचं तरी ते लगेच लिहून ठेवायला पाहिजे. डायरीमध्ये आपल्याला लिहिले, छोट्या डायरीमध्ये, मोठ्या डायरीमध्ये, वीकली प्लॅन, मंथली प्लॅन. त्यामुळं आणि प्लॅनिंगचं कसं आहे, एक दिवसाचा प्लॅन आहे वर्क झाला तर 2 दिवसाचा प्लॅन करायचा, 2 दिवसाचा प्लॅन वर्क झाला तर 4 दिवसाचा करायचा, 4 दिवसा फसला परत 1 दिवसाचा प्लॅन करायचा. म्हणजे प्लॅनिंग हा वर्क झालं तरच ते प्लॅन आहे. त्यामुळे 1, 2, 4, 8 मग तुमचे 16 झाले, दुप्पट केलं. म्हणजे जर 4 दिवस तुम्ही यशस्वी प्लॅन केला तरच 8 दिवस करा, तो फेल गेला परत 1 दिवसाचा प्लॅन करायचा. जास्त प्लॅनमध्ये असं भव्य काहीतरी आपण मांडतो की असं स्ट्रॅटेजिक की ऑक्टोबरला संध्याकाळी हे करणार, ते होणारच नाही कधी. त्यामुळे छोटा प्लॅन जास्त विजिबल असायला पाहिजे. 24 आवर्स हे कारण हे पण खूप जणांनी गेले की मला बाकी काय कळत नाही, उद्या संध्याकाळपर्यंत हे केलं, बाकी काही माहीत नाही. मी संध्याकाळी उद्या लिहायला बसलं, हा प्लॅन केला. 24 तासाचे प्लॅन्स आहेत, त्या 24 तासामध्ये तेवढं करत राहा. म्हणजे छोटे छोटे प्लॅन केले कट केले तरी मग लार्जरला आपल्याला काही अडचणी येत नाही. त्यामुळे प्लॅनिंगमध्ये अडकता कामा नये. वीकली प्लॅन, मंथली प्लॅन सगळे जे आहेत ते. आता हे पण लक्षात घ्यायला बऱ्याचदा एक्साइट होतो किंवा हे जे म्हणलेलं जॉय, फ्रस्ट्रेशन, ॲगनी, डिसइल्युजनमेंट, कॉन्फिडन्स, या सगळ्याला 0 किंमत आहे. किंमत आहे ते मार्क येतील त्याला. तुम्हाला खूप चांगलं वाटतं मार्कच येत नाहीत, त्याचा उपयोग नाही. तुम्हाला खूप वाईट वाटतं पण मार्क येत आहेत. म्हणजे तुम्हाला हे पर्सनली खूप गोष्टी बदलत राहतं ना. त्यामुळे याच्यावरनं जजमेंट घेता कामा नाही की मला वाटतं डिप्रेशनमध्ये आहे मी, याचा काही संबंध नाही. मार्क आहेत ना, मग तू डिप्रेशनमध्ये असं ना कशात पण असं, त्याचा काही संबंधच नाही आहे. त्यामुळे ऑल दिस इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दॅट जर्नी. ऑल इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, इनएव्हिटेबल आहे. त्याला तुम्हाला काय जसं येईल तसं ते घ्यायला पाहिजे. जॉय आहे म्हणून तो खूप एक्साइटमेंटच्या ह्याच्यामध्ये अभ्यास बंद झाला किंवा डिप्रेशनमधून अभ्यास बंद केला, असं चालता कामा नये. ॲक्सेप्ट ऑल युअर इमोशन्स आणि ती तुमच्या याच्यावर अभ्यासावर येता कामा नये. प्लॅनिंग इज प्लॅनिंग, फुल स्टॉप. त्याला बाकी काहीच नाही आहे. XYZ हे काही कारण नाही आहे. काही सिन्सिअर विद्यार्थ्यांच्या मते एकमेव कॉज आहे जे तुमचं प्लॅनिंग बदलेल, दॅट इज डेथ. बाकी काहीच नाही आहे. इथपर्यंत सिरियसली स्वतःला घेणारे लोक आहेत ना. डेथ इज द ओनली कॉज. माझं प्लॅनिंग बदलायला पाहिजे. मला नाही वाटत पृथ्वीवरचं काही महायुद्ध होऊ दे, काही बदलेल माझा प्लॅन जे आहेत. त्यामुळे प्लॅनिंग सगळ्यात क्रुशियल आहे. तुम्ही केलेला प्लॅन तुम्हाला एक्झिक्यूट करता आलाच पाहिजे. मग पुढच्या वेळी एकदा चुकला, 2दा चुकला, त्याच्यापेक्षा चुकायला परवानगीच नाही आहे. की बाबा आज हा आठवडा प्लॅन फेल झाला, पुढच्या वेळा प्लॅन झाला, तिसऱ्या वेळा घरी जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ वी आर नॉट वर्थ, गेट लॉस्ट इमिजिएटली. ज्या क्षेत्रात काम करू शकतो त्या, म्हणजे स्वतःला सिरियसली घ्या, प्रूव्ह करा. ते प्रूव्ह करायला पाहिजे ना. आणि ते प्रूव्ह करताना एक्झिक्यूट करून ते प्रूव्ह केलं की बाबा ह्या क्वालिफाय झाला, आता पुढच्या टप्प्यावर आलं. म्हणजे रुथलेस आता काउंट सुरू झालं. पण रुथलेस ज्याला आपण म्हणतो, रुथलेस असतं. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये काम केलं, कंपन्यांमध्ये काम, रुथलेस आहे. रुथलेस याचा अर्थ 0 टॉलरन्स. 16 तास असं खूप काम करतात ना, 16 तास रोज, असं 6 वर्ष 8 वर्ष केलेले पण लोक, सेकंड थर्ड असं खूप काम करणारे लोक आहेत. तसं रुथलेसली स्वतःला त्यामध्ये गुंतवायला पाहिजे जे आहे ते. डेडिकेशन टू डिझायर टास्क. तुमचं प्लॅन सगळा संपूर्णपणे तुम्ही कशा प्रकारे मांडता जे आहे ते. डिफाईन युअर गोल विथ स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी जे आहे ते किंवा स्पेसिफिक टाईम. प्लॅन टाईम हा आहे, डिले नको. म्हणजे सगळं येऊन टायमिंगवरच येत आहे. त्याचे डिटेल्स सांगता येतील. म्हणजे हिस्ट्रीच्या मध्ये तुमचे एवढे एरिया आहेत, वीक एरिया, एन्शंटमध्ये फार घालवू नका. मॉडर्नला आता परत वाढ शकतील. मॉडर्नमध्ये परत अर्ली जो आहे 1780च्या आसपासचा पिरियड किंवा खाली 1950च्या आसपासचा पिरियड हा जास्त करायला पाहिजे. टेक्निकल डिटेल्स हे बघता येईल. आत्ताची आपली चर्चा जी आहे ते प्रिलिमला माइंडसेट काय प्रकारचा पाहिजे
आपल्या प्रिलिमला क्वालिफाय कसं व्हायचं, मेजर आपलं जे टायटल आहे, हाऊ टू क्वालिफाय प्रिलिम्स, प्री पास होण्याच्या दृष्टीनं तो माइंड गेम कसा पूर्ण करायचा जो आहे ते, कम्प्लिशन विद इन टाइम जे आहे ते, मेंटेन बॅलन्स बिटवीन सोशल पर्सनल स्टडी प्लॅन, तिन्ही जे आहे ते तिन्हीचा बॅलन्स ठेवत राहायला पाहिजे. आणि त्यामुळं मग तो स्लो वाटला तरी परमनंट असा, एक्साइटमेंटमध्ये खूप केलं आणि फेल गेलं, किंवा मॉरल प्रेशरमध्ये, सोशल लाईफ आहे, स्वतःचं पर्सनल लाईफ आहे, स्टडी प्लॅन आहे, तिन्हींचा बॅलन्स करत राहायला पाहिजे. फ्रेश बर्डन्स आणि प्रेशरमधनं बाजूला यायला पाहिजे. मेक शुअर एक्झिक्युशन 100% होईल. झिरो टॉलरन्स ऑन एक्झिक्युशन, झिरो टॉलरन्स म्हणजे ठरवलेलं सगळं करायला पाहिजे. आधीच शक्यतो 2 तास 55 मिनिटात पेपर संपवायला पाहिजे. कुठलाही पेपर जो आहे, हा पेपर तासात 100 वाजायला पाहिजेत. सवय म्हणून एका तासात 100 प्रश्न सोडवायचे, टार्गेटच असं सेट करा. हा सगळा माइंड गेमच आहे की एका तासात 60 कशाला, लगेच एवढं स्लो जायची गरजच नाही. तासात 100 सहज होतात, हे तुमच्या माइंडवर आहे ना. एका तासात 100 काय सहज व्हायला पाहिजे. 1 तास पण खूप झाला प्रीचा, जर तुम्ही नीट वाचला पेपर, तासात 100, मग तसाच सवय व्हायला. मॅरेथॉन करणार लोक तेच करतात कुठल्याही प्रकारचे जे आहे. त्यामुळं हा सगळा माइंड गेम आहे त्या स्पेसमध्ये निम्म्या 50%ला तुम्ही येऊन काम करायला लागा. ते वेगात वाचणे, संपवणे वेगात जे आहे ते. चानफुल प्रिपरेशन, फ्रेश असायला पाहिजे. रुटीन होतं असं वाटलं, बर्डन होतं असं वाटलं की त्यातनं बाजूला यायला पाहिजे जे आहे ते. झिरो टॉलरन्सवर काम करायला पाहिजे. इफेक्टिव्ह एरियाज तुमचे काढा, स्टडी आणि पर्सनल लाईफ बाजूला करा. इफेक्टिव्ह एरियाजमध्ये तो म्हणला की हिस्ट्रीचा इफेक्टिव्ह एरियामध्ये नव्हताच कधी, नाहीच आहे. पॉलिटी आहे, पॉलिटी आउट ऑफ जायला पाहिजे, मग तिथे एफर्ट घ्यायला पाहिजे. त्याच्यावरचं वेगळं वाचायला पाहिजे, गेलं पॅटर्न. जसं पार्लमेंटवरचे क्वेश्चन्स आहेत बऱ्याचदा विचारलेले, क्वेश्चन्स नेचर काय प्रकारचे आहेत. डे टू डे आणि ऑकेजनल प्रिपरेशन कुठल्या कुठल्या प्रकारचे आलेले जे आहे ते. ऑकेजनल याचा अर्थ काय, आता समजा रविवारी टेस्ट आहे तर त्याचं 2 दिवसात होईल का आपलं. शुक्रवार संध्याकाळपासून चालू केलं ते संपलं, सोमवार रोजचं रोज प्रिपरेशन जे आहे. त्यामुळे डे टू डे प्रिपरेशन काय आहे आणि टेस्टची प्रिपरेशन काय आहे प्रकारचे. टेस्टसाठी टेस्ट, बॅलन्स बिटवीन युअर डेली रुटीन आणि त्याचे डिसिप्लिन जे आहेत. पण याच्यात बऱ्याचदा कन्फ्यूज व्हायला लागतं की आपलं डेली रुटीन मेंटेन करायचं का ह्या क्लासचं संपवायचं. 2 दिवसात 3 दिवसात ते होत नसेल तर 1 आठवडा करून बघितलं पूर्ण, पुढचा गॅप टाकला. कारण तुमचं स्वतःचं पण प्लॅन व्हायला पाहिजे, तुमचा स्वतःचा आर्ग्युमेंट व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे मग रिस्ट्रक्चर करा, क्लासचं स्ट्रक्चर आहे ते रिस्ट्रक्चर करा की मला तुमचं हे उपयोग आहे, मी या वेळेला जाणार जे आहे ते. झिरो टॉलरन्स त्या सगळ्यावरचा जो आहे तो. आणि शेवटचे 2 मुद्दे जे आहेत ते काय, मेथॉलॉजी काय आहे तुमची. डेली पेपर वाचायला पाहिजे, त्यानं ॲक्युम्युलेटेड नॉलेज यायला लागतं आपल्या नकळतपणे, ॲक्युम्युलेशन व्हायला लागतं त्याची विजिबल, ते हे क्रुशियल आहे. आणि प्रश्न मागचे बघायला पाहिजे की कुठल्या ह्याच्यातनं आलेले आहेत, सोर्स काय होते प्रश्नाचे. टॉपिक वाईज त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मेथड ही मगाशी म्हटलं असं मेथड काय आहे की प्रश्नपत्रिकांमधनं अभ्यासात जायला पाहिजे. अभ्यासातनं प्रश्नपत्रिकांमध्ये येता कामा नये. कुठलंही MCQ घ्या, आज सुरुवात करायची, एखादी MCQ घेतली त्यातले अवघड एरिया त्याचं वाचलं. माझं हिस्ट्री चाललेलं आहे, मग हा 1920चं डिकेडवर प्रश्न एक्सपेक्टेड, तिथले प्रश्न चुकता कामा नये. 1920मध्ये जरा काम करून बघितलं जे आहे ते. त्यामुळं क्वेश्चनमधनं अभ्यासाकडे येऊन त्याची मेथड केली डेव्हलप तरी चालेल जे आहे. डेड मटेरियल वाचू नका. डेड म्हणजे जे आपल्याला येत, म्हणजे मला वाटलं उगीच वाचलं 1 तास झालं, मला सगळं याच्यातलं येतच आहे, याच्यामध्ये काय गरजच नाही आहे ना, याच्यात मला सगळंच येतं, तर मग ते करायची गरजच नाही आहे. काय येत नाही काय येतं हे बघण्यासाठी, मार्क करण्यासाठी पेपर सोडवा सुरुवातीला. आजचा अभ्यास सुरू करायचा, पेपर सोडवला आणि अभ्यास सुरू केला त्या एरियातले. म्हणजे मग परमनंट जे येतात ते बाजूला काढले, ते काय केलेच नाही आहेत. टॉपिक वाईज नोट्स प्रिपरेशन, रिव्हिजन, टेस्ट सॉल्व्ह. टेस्टमधनं काय कळालं आपल्याला, टेस्टमधनं काय कळालं आपल्याला. 2ला साधारणतः 20 तास तरी द्यायला पाहिजे. 1-2 तासा पेपर झाला त्यावर 20 तास तरी काम करायला पाहिजे. आजची टेस्ट सोडवली मी समजा,
त्याच्यावर पुढचे 2 दिवस काम केलं तर ती टेस्ट कशाला सोडवायची? मला काय येत नाही हे कळायला. मग काय येत नाही हे कळाल्यानंतर त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे टेस्ट सोडवण्याचा मूळ हेतू जे आहे की आपल्या व्यक्तिमत्वातले अभ्यासातले कमकुवत एरिया लक्षात यावेत. मग आले लक्षात, मग त्याच्यावर ऑनेस्टली 1-2 दिवस काम केलं. म्हणजे याचा अर्थ एक टेस्ट तुमची 3 दिवस चालेल, नंतर आज चालले तर पुढचे 2 दिवस त्यालाच जातील ना, ते द्यायला पाहिजेत. याचा अर्थ प्रॅक्टिकली नवा तुमचा अभ्यास कधी सुरू होईल? सोमवार, मंगळवार, बुधवारी सुरू होईल. 2 दिवस त्या टेस्टवर डिटेल्ड अभ्यास करायला पाहिजे. ISOचं जे तत्व आहे ना की एक चूक परत करता कामा, ISO 9001-2-3 जे आहे तसं ते आपल्याला लागू आहे. तो प्रश्न तुम्ही परत चुकला नाही तुमच्या आयुष्यामध्ये तरी याचा अर्थ ते खूप पुढं जात राहणार जे आहे ते. लेसन्स फ्रॉम टेस्ट याच्यावर जास्त बघत राहायला पाहिजे. आणि प्रत्येक टेस्टचं तुमचं एक विश्लेषण डिटेल पाहिजे. म्हणजे साधारणतः क्लासवाले जे मटेरियल देतात त्याच्या 100 टाइम्स तरी जास्त मटेरियल वाचायला पाहिजे त्या टेस्टवर. मी तुम्हाला म्हणलं की हे असं दिलेलं आहे माझं एक्सप्लेनेशन, ह्याच्या 100 टाइम्स जादा त्याच्यावर वाचायला पाहिजे. 100 टाइम्स वाचायला पाहिजे. म्हणजे राहताच कामा नाही तो एरियापर्यंत. त्यामुळे त्यांच्या मटेरियलवर रिलाय राहते. ते वाचूया आपण, दॅट इज जस्ट बिगिनिंग. एक्सेसिव्ह करायला पाहिजे. प्रिलिम ही एक्सेसिव्ह खूपच तुमच्या इमॅजिनेशनमध्ये जे एक्सेस असेल त्याच्यापेक्षा एक्सेस करायला पाहिजे. आणि हे सगळं रिव्हिजनच्या बेतानं करत राहा. रिवाईज कसं करता येऊ शकतं जे आहे ते. याचं कारण काही जण 150, 160, 170 जे होतं ते कसं करतात, तिथं जाण्याचे त्यांचे मार्ग काय, तिथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. ॲनालिसिस ऑफ ईच टेस्ट, प्रत्येकाचं विश्लेषण. फॉलो युअर रुटीन, शेवटपर्यंत जे आहे एक्झामच्या दिवसापर्यंतच तो फॉलो कर. जे काय असेल ते पेपर रिडिंग असेल किंवा हे जे आहेत. हेल्थ इश्यूज आपल्या स्वतःचे काही असतील पर्सनॅलिटीचे जे आहे, पण ते प्लॅन करायला पाहिजेत. ते मध्ये मध्ये येतात. आणि तुम्हाला म्हटलं की माझी पर्सनॅलिटी मला गेल्या 3 वर्षातलं माहिती आहे की अगदी ज्या वेळेला अपेक्सला आहे त्यावेळेला 3-4 दिवस जातात. फिजिकल इंड्युरन्स कमी काही असेल, सोशल प्रेशर असतं घरचं, प्लॅन करायला पाहिजे. प्लॅनिंगमध्ये ते घ्यायला पाहिजे. अनप्लॅन्ड अशी कुठलीही गोष्ट येता कामा नये. अनप्लॅन्डला पण त्याच्यामध्ये सेफ ठेवलं म्हणजे माझं एकूण बघता 2 दिवस वाया जाऊ शकतात. मग ते प्लॅनिंगमध्ये घ्यायला पाहिजे जे आहे ते. ट्राय टू अवॉइड एनी काइंड ऑफ कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रप्शन येता कामा नये जे आहे ते. म्हणजे रिगर पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, डेडिकेशन टू डिझायर जे आहे ते, डिझायर टास्क जे आहे ते, त्यामुळे ते करत राहायला पाहिजे. कन्सेप्च्युअल ग्रास आणि फॅक्च्युअल रिव्हिजन, संकल्पनात्मक समजून घेणे. प्रश्न प्रीचे असेच असतात. पॉलिटिचे लोक म्हणतात सगळं लक्ष्मण पाठ आहे पण ते प्रश्न सुटत नाही. असं खूप जण आहेत ना की लक्ष्मण सगळं पाठच आहे पण ते सुटतच नाही. याचं कारण काय? कन्सेप्च्युअल ग्रास त्याचा काय, संकल्पनात्मक ती गोष्ट जी आहे ते. आणि ह्याचं ट्रेनिंग वेगळं, त्याच्यावर पण आपण बोलू. म्हणजे पेपर सोडवतानाचा काम क्वाईट आणि ट्रँक्विल जो माइंडसेट पाहिजे. बऱ्याचदा ते वाचताना आपण त्याला कोड अनकोड सिली मिस्टेक करतो. तर त्या सिली मिस्टेक टाळण्याच्या दृष्टीनं तो पेपर आला की तिथे एक वेगळ्या माणसात आपलं रूपांतर व्हायला पाहिजे. पूर्ण वेगळाच मनुष्य आहे तो. त्याचा या जगाशी काही संबंध नाही. फक्त दिलेले प्रश्नांमध्ये कॉन्सन्ट्रेशननं वाचलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती रेल्वेकडून गेली तरी कळणार नाही एवढा कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तो ट्रेनिंगचाच भाग आहे. एकदा तुम्ही त्यात डीप डाईव्ह घेतला तर मग माझी कमिटमेंट फक्त त्याच्याशी, त्या पेपरसाठी. त्यावेळेला बाकी काही आठवता कामा नाही. फक्त पेपर आणि पेपर, त्यातले क्वेश्चन, त्या क्वेश्चनचं अनालिसिस, त्याच्यावर असणारी आपली दृष्टी जी आहे ती की हा प्रश्न आहे. हा 1 तासा-1.5 तासाचा गेम आहे. मग त्यामुळे त्याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. त्यामुळे पेपर कसा वाचायचा, क्वेश्चन पेपर कसा वाचायचा, कसा डिकोड करायचा, त्याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. कमी वेळामध्ये जास्त अनालिसिस, स्पीडमध्ये वाचणं, ॲक्युरेटली वाचणं, प्रत्येक ओळीतला प्रत्येक शब्द वाचणे, त्याला किती वेळ लागतो ते बघणे. म्हणजे स्लो आपण रीडर असो तर मग किती वेळ आहे, टाइम काउंट करायला पाहिजे की एका प्रश्नाला काही झालं तरी 2 मिनिटं जातातच काय बाबा आपले, काही प्रश्नाला 30 सेकंद. म्हणजे असं प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस करणं. तुम्हाला किती, तो म्हणला की हे जरा याच्या प्रश्नामध्ये स्लगिश असतं, थोडासा एन्व्हायरमेंटचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये ते जरा स्लगिश. कुठं सोपं जातं, कल्चरल आपली पर्सनॅलिटी तिथं सोपं जायला लागतं का, पॉलिटी खूप चांगलं आहे पॉलिटीमध्ये सोपं जातं का. म्हणजे त्याचं डिटेल ॲनालिसिस तुम्ही केलं म्हणजे जेवढं तुम्हाला सगळंच 3 मगाचे जे हेड असेल जेवढे मायक्रो कळतील, त्याचे मायक्रो हेड्स जेवढे कळतील
तेवढं ते सोपं होत राहणार. जेवढं ते स्थूल बटबटीत असेल तेवढं ते अवघड होणार. मायक्रो असं फिनिश जो आहे ना, आपण म्हणतो पापुद्रे असे बारकावे सगळे आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीचे, त्या स्ट्रक्चरचे किंवा मार्केटमधले जे आहे ते, कोणाचं काय उचलायचं जे आहे ते, मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट कन्सेप्च्युअल ग्रास्प आणि फॅक्च्युअल रिव्हिजन जे आहेत. फॅक्ट्स रिवाइज लक्षात राहत नाही आहेत 35च्या कायद्यामध्ये. मग ते AB मध्ये काय होतं, C मध्ये काय होतं, त्याचं जे डिव्हिजन आहे ते रिवाइजच केली, पाठ केली थोडीशी. कन्सेप्च्युअली फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय लक्षात घेतलं, त्याबद्दलची चर्चा केली. आणि कन्सेप्च्युअल ग्रास्पला काय करायला पाहिजे की आत्ता समजा तुमचं चाललेलं आहे, आपण असा P पर्यंत आलो आपण, आणि AB, मग ABCचा Pशी संबंध काय असा मध्ये विचार करायला पाहिजे. त्यामुळे त्याला ब्रेनस्टॉर्म करायला पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग करायला पाहिजे. हे कधी होईल की तुमच्या अभ्यासामध्ये 2 तास तुम्ही काही न वाचायला अभ्यास ठेवला. काही न वाचणे हा माझा अभ्यास आहे रोजच्या याच्यामध्ये, किंवा 2 दिवसातनं एकदा. त्यातनं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुम्हाला यायला लागेल की हे वाचलं होतं, याचा अर्थ आहे, ह्या टर्मचा अर्थ आहे, असा आहे. ज्याला आपण एका अर्थानं रिफ्लेक्सिव्ह ॲबिलिटी म्हणतो, किंवा मेन्सच्या लोकांमध्ये स्क्रिबल केलं, नुसतं लिहित बसलेलं आहे, विचार केलेला आहे. त्यामुळे तो विचार जेवढा चांगला होईल तेवढा तो कन्सेप्च्युअल ग्रास्प जे आहे, त्यामुळे ह्याचं पण ट्रेनिंगच आहे. हे कन्सेप्च्युअल ग्रास्प वाढवणे आहे त्या वेळेमध्ये जे आहे ते. आता काही वेळेला याला तुम्हाला थोडंसं तुमच्यामध्ये नसलेलं एखादं आर्टिकल, एखादं मटेरियल, जसं D.D. बसूचं 3 चॅप्टर आपण म्हटलं, जसं त्यातलं लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन आहे, फिलॉसॉफी त्याची जी आहे ते, म्हणजे त्याचे वाचलेले कधी फायद्याचे आहेत, कारण ते याच्यामध्ये नाही आहेत. त्यातनं तुम्हाला कन्सेप्च्युअल लिंक्स यायला लागतील. फॅक्च्युअल रिव्हिजनसाठीचं मग आता फॅक्च्युअल रिव्हिजन का करायला पाहिजे, तर एक्सपेक्टेड नव्हतं, पण डिलिमिटेशन कमिशन हे दुसरा आहे का, 8वा आहे का, 10वा, असे प्रश्न विचारले होते आपल्याला. आता फॅक्च्युअल बेस त्यांनी वाढवलेलंच आहे, फॅक्ट्स. त्यामुळे फॅक्च्युअल डेटा त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. ट्राय टू मेंटेन बॅलन्स बिटवीन प्रिलिम अँड मेन्स, मग असंच मुद्दा रिपीट झालेली आहे. पण मेथॉलॉजी म्हणून ते तुम्हाला जसं जमेल तसं ते करत राहायला पाहिजे. तुम्हाला जसं जमेल तसं ते करत राहायला पाहिजे. मग प्री आणि मेन्स या दोहोंचा एक राईट बॅलन्स कसा करणार जे आहे ते. स्कोर तुमचा डिफाईन करेल किती चाललेलं जे आहे ते. मेन्सचा ग्रास्प हा, हे पण बरेच जण तुम्हाला सांगतील की मेन्स चांगलं झाल्यामुळे प्री सोपंच होतं. त्यामुळे नुसतं प्री असं नसतंच आहे. मुख्य परीक्षा, काही जण म्हणतील मुख्य परीक्षा कुठला अभ्यास असतो, पूर्वपरीक्षा काय अभ्यास आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यास आहे ना. प्रीला मार्कच नाही आहे. प्रीचा अभ्यास म्हणजे फक्त सायन्सचा अभ्यास आहे, बाकी सगळं मेन्समध्येच आहे ना. सायन्स सोडलं नसतं तर बाकी सगळं मेन्सचाच अभ्यास आहे. कारण मेन्सचा एक्सटेन्सिव्ह अभ्यास झाला तरी ते प्री त्यातनं सापडायला पाहिजे. मेथॉलॉजी म्हणून 4+4+2 जो आहे, 12 तासाचा जर असेल तर 2 मगाशी म्हटलं प्राईम टाईम मधले 2 स्लॉट, आणि मग 2-2 तास पेपर रिडिंगमध्ये व्हिडिओज असतील, तुमचा ऑडिओ असेल किंवा डिस्कशन असेल, ह्याला एक 4 तासाचं मटेरियल ते ठेवलेलं आहे. हे प्रत्येकाचं वेरी होईल. हे काही जणांचं समजा 10 आहे, 3-3-3 होऊ शकेल, 4-4-4 आहे, 5-5 म्हणजे याच्याप्रमाणे होईल. पण 3 स्लॉट्समध्ये हे केलं. फर्स्ट 4 आवर्स प्राईम टाईम आहे, त्यातलं रिडिंग आपण काय आहे, नंतर त्यात कॅज्युअल कुठं वाचणार आहे, रिव्हिजन कुठं करणार आहे, ऑडिओ व्हिज्युअल काय आहे, GD कुठं आहे का ग्रुप आपल्या याच्यामध्ये, एक्सक्लुडिंग पेपर हा सगळ्यात हे आहे. आता पेपर कधी वाचायचं याच्याविषयी पण तुमचा एक टाइम डिफाईन करा, त्यावेळेला तो पेपर वाचायला पाहिजे. एक्सक्लुजन आणि हे जे आहे वीकली, डेली, रिवाइज वीकली ऑर डेली, दोन्ही प्रकारे करता येऊ शकते जे आहे ते. डेली किंवा वीकली, रोजच्या रोज वाचलेलं रिवाइज केलं. पिरियॉडिकल तुम्ही मध्ये ठरव, 10 दिवसांनी करणार आहे, 15 दिवसांनी. टेस्ट प्लॅन करायला पाहिजेत, 1 महिन्याच्या तरी प्लॅन करायला पाहिजे टेस्ट सगळ्या जे आहेत. सब्जेक्ट कुठला तुमचा कमी आहे, काय आहे, त्याच्यावर तुम्ही विचार केला. टेस्टमधनं आलेली चर्चा जी आहे ते. क्वालिटी काही गरज नाही आहे वाटत. म्हणजे दोन्ही प्रकारे बघता येईल पा की मॉरल डाऊन होऊ नये म्हणून जे पॉझिटिव्ह आहे तिथून डिफिकल्टकडे गेलं. चांगले विषय आहेत त्याकडून अभ्यासाने तुम्ही अवघडाकडे जा. अवघडात काय होतं की समजा मला आता वाटतं की सायन्सचा एरिया आहे, तो पहिल्यांदा ओळखून घेऊ, तर त्याच्यातच एवढी डिफिकल्टी येते आणि त्यातनं फ्रस्ट्रेशन येतं आणि वेळ वाया महिना झाला आणि काहीच आउटपुट नाही. त्यानं सगळं डिप्रेसिंग. त्याच्याऐवजी 15 बिट्स याच्या मिळाल्या, 15 बिट 45 बिट जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, 3 बिट्स 3 एरिया आले. ॲटलीस्ट 45 बिट्सपर्यंत आलो ना, पण निम्म्या पेपरपर्यंत आलो.
म्हणजे याचा अर्थ सोप्याकडून अवघडाकडे जा, अति अवघड कधी करायचंच नाही. डिफिकल्ट एरिया हे थोडेसे नंतर ठेवा. म्हणजे पहिल्यांदा चांगल्या एरियामध्ये तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा, मग एक स्टॅबिलिटी आल्यानंतर अवघड एरियाकडे जायला पाहिजे जे आहे ते. शेवटी टू कन्क्लूड काय आहे याचा जो हे आहे की हाऊ टू क्रॅक प्रिलिम्स, ती प्रिलिम काढणं जे आहे ते 5-7 गोष्टी जे आहे. नो पॅटर्न इज पॅटर्न लक्षात ठेवायला पाहिजे. डेली रुटीनमध्ये आपल्याला त्याच गोष्टी यायला लागतात जे आहे ते. म्हणजे फॉलो करताना आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीला काय उपयुक्त आहे याचा एक अंदाज घ्यायला पाहिजे. क्रिटिकल एंगेजमेंट विथ मटेरियल. क्रिटिकल एंगेजमेंट म्हणजे आपण हे वाचलेल्याचा अर्थ काय, ते का वाचलेलं आहे, ते का निर्माण झालेलं आहे. कुठलंही मटेरियल तुम्ही वाचता ते मटेरियल काय सांगतं, त्याचे मिनिंग्स काय प्रकारचे. त्यामुळं सोप्या भाषेत काय, त्याच्या बॅकएंड्सवर काम करायला पाहिजे, फॉरवर्ड लिंकेजेसवर काम करायला पाहिजे. त्यामुळं बॅकवर्ड लिंकेजेस, फॉरवर्ड लिंकेजेसवर काम. कुठलंही समजा तुम्ही एक विजनचं मंथली वाचताय तर त्याच्यातल्या फॉरवर्ड लिंकेजेस वाचल्या का, याचं पुढं काय झालं, बॅकवर्ड लिंकेजेस वाचल्या का. आता इन्साईटचं थोडं एक्सटेन्सिव्ह मटेरियल आहे, मग ते तुम्ही करणार आहात का. फोरमचं प्रत्येकाचं स्वतःचं काही ना काहीतरी प्लस मायनस आहेत. रिजनलमधलं कुठलं मटेरियल तुम्हाला कसं वापरता येऊ शकतं जे आहे ते. इंग्लिश आणि त्याचं रीडिंग करत राहणं, वीकली डेली वाचणं, एंगेजमेंट मटेरियलची जे आहे ते, रिगरस प्लॅन आणि याची चर्चा करणं, ॲनालिटिकल असणं, विश्लेषणात्मक दृष्टी असणं जे आहे ते. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपला स्वतःचा विचार करत राहणं. मायक्रो डिटेल्समधनंच ते शक्य आहे. मायक्रो डिटेल्स कळाल्याशिवाय ते होणार नाही. लिंकेजेस, त्याचे ऑफशॉट्स काय आहेत, त्याचे फॉरवर्ड इश्यूज काय काय आहेत. रिवाईज PYQ. PYQ खरं तर पाठच असायला पाहिजे. रिव्हिजन हा शब्द पण बरोबर नाही, ते झालेलेच आहेत रिवाईज जे आहे ते. रीड MCQs. त्यामुळं PYQ शक्यतो न पाहता बघायला पाहिजेत, न पाहता डोळ्यासमोर यायला पाहिजे. 15ला हे होतं, 16ला हे होतं, त्या एरियातलं. म्हटलं की मला ह्याच्यावर 1 दिवस द्यायला लागेल, अजून PYQचं नीट नाही आहे कंट्रोल आलं तर. PYQ इयर वाईज असे स्क्रोल झाले पाहिजे न पाहता. PYQ मधनं तुम्हाला एक अंदाज येईल की काय टाईपमध्ये जायला पाहिजेत क्वेश्चन जे आहे ते. मग मसाला बॉन्डवर कधी प्रश्न विचारलेला होता मागं, कसे म्हणजे प्रश्नाचं पॅटर्न जे आहेत ते. हाय स्कोर जे आहे ते त्या विलिट क्लबचा भाग व्हायला पाहिजे. 150+ जे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये जाऊन थांबायला पाहिजे जे आहे ते. हा सगळा माइंडसेट आहे. तुम्ही एकदा ठरवल्यानंतर त्याच्याकडं यायला पाहिजे, कसं आपल्याला येता येईल जे आहे ते. म्हणजे प्रिलिमच्या स्ट्रक्चरच्या ह्याच्यामध्ये प्री ही धोक्याची कायम आहे. याचं कारणच जे आहे ते काय, की समजा आता माझ्या 2 मेन दिलेले आहेत, अशा असं दिसतात 2-3 मेन दिलेले पण लोक याच्यात दिसतात की बऱ्याचदा आपलं मागचं जजमेंट असतं आणि त्यामुळे आर्ट ऑफ लिस्निंग थोडी कमी झालेली असते. आणि त्यामुळं मग आपल्याला वाटतं माझा अनुभव आहे, पण त्याला खूप फॅक्टर किंवा XYZ फॅक्टरनं ते कोइन्सिडन्सनं आलेलं असतं. त्यामुळं दरवेळेला तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल, मागच्या ह्याच्यावर जाता कामा नये. म्हणजे तो शिवाजी रेल्वेचा आता मोठा अधिकारी आहे शिवाजी सुतार. शिवाजीला विचारा ना, तो म्हणला सर 2 प्री, 3री, 4थी, 5वी प्री झालीच नाही माझी. याचं कारण मला लक्षात आलं 2 प्री मी लकीली झालो होतो. म्हणजे लकीली म्हणजे मी केलं आणि झालं, अभ्यास नव्हता तो माझा. म्हणजे अरे तुम्ही इकडं कसं काय झाली माझी गेट, तसं होता कामा नाही. कारण ते म्हणजे इट मे सायली होती, सायलीला पण सायली गायकवाडमध्ये तिला 171 होते पॉलिटिकल सायन्स सेकंड. तिला म्हणलं हे तुला कोइन्सिडन्स नाही मिळाले, म्हणजे आपण केलं आणि ते आलं, म्हणजे काय अभ्यास नाही आहे. मी आता हे काय ते त्या यांची एक्सपर्टी होती ती त्यावेळेला जुळली आणि वर रमेशचं जसं आज कितीतरी नावं सांगता येईल. अभ्यास हा कसा आहे की कुणी पण कसा पण पेपर घ्या, वर्क व्हायला पाहिजे. त्याच्या दृष्टीनं हे विशेषतः मेन्स दिलेले इथं लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं तुम्ही ईच अँड एव्हरी टाईम तुम्ही ते प्रूव्ह करायला पाहिजे. ईच अँड एव्हरी टाईम ते हायरला जायला पाहिजे जे आहे ते. अनइक्वल स्टडी हा महत्त्वाची गोष्ट आहे. अनइक्वल स्टडी, अनइक्वल याचा अर्थ तू म्हणला का आता इतक्या वेळेला पॉलिटी वाचलेलं आहे की ते 1 दिवसच करणार, बाकी करणारच नाहीये. आपल्या पॅशन इन सम एरियाज मेकॅनिकल म्हणजे करायचं आहे, प्रोसिजर आहे, प्रोसिजर हे गोष्टी करायची आहे. जॉग्राफी आहे, त्याचे डिटेल्स मॅप आहेत किंवा एन्व्हायरमेंट आहेत,
ते मेकॅनिकली केलेलं आहे जे आहेत. आणि या दोन्हींचं मेकॅनिकल काय करायचं आहे, सोडून काय द्यायचं आहे, आणि परफेक्ट कॉम्बिनेशन जे आहे ते, आणि सगळं जे आहे ते मार्कांच्या भाषेमध्ये लागेल आपल्याला. वाचून झालं अजिबात उपयोग नाही. मार्क किती मिळाले, त्यामुळे आपलं संपल्याचा एकमेव अर्थ जो आहे तो म्हणजे मार्क मिळाले मग त्या बाजूला पडलं, मार्क मिळाले ते बाजूला पडलं. प्लस आणि निगेटिव्ह हे हाईड करायला, मगाशी म्हणलेलं हाईड करायला पाहिजे. टू कन्क्लूडमध्ये हा महत्त्वाचा आहे की त्याचं नैतिक दबाव न घेता आपले विकनेसेस हाईड करून बाकीच्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हली जायला पाहिजे. प्रिलिमची मेथॉडॉलॉजी जी आहे ती पेपर सोडवण्याचं टेक्निक यायला पाहिजे तुम्हाला, की 82 माझ्या मते माझी पर्सनॅलिटी आहे, 82पर्यंत गेलं 80पर्यंत गेलं तर थ्रू होतं. 78 असेल, 78 ते 82मध्ये 4 डिलेमा असतो. नेहमी मी 78-82 सोडवलं ते चुकलेलेच आहेत. 78ला थांबायला पाहिजे का, म्हणजे प्रोबॅबिलिटी रिस्क कुठं आहे. शेवटच्या 15 मिनिटातच बऱ्याच जणांचा लॉस होतो. 1.5-2 तास बरेच जण सगळे बरोबरच असतात. शेवटच्या 15 मिनिटामध्ये केलेले तुम्ही म्हटलं 7 सोडवले, 6 चुकले शेवटच्या 15 मिनिटात. त्यामुळे 15-15 मिनिटाचं तुमच्या पेपरचं विश्लेषण करा. आपले चुकलेले एरिया कुठं जातात, ट्रान्झिशनमध्ये जात असतात का, जेव्हा पॅटर्न बदलतो तिथं जातात का, कुठल्या एरियामध्ये. त्यामुळे त्याचं जितकं ॲनालिटिकल पेपरचा तुम्हाला हे करता येईल तेवढं ते करायला पाहिजे. चुकलेल्या एरियावर नोट्स काढायला पाहिजे, अनसॉल्ववर नंतर विचार करायला पाहिजे जे आहे ते. लॉंग टर्म शॉर्ट टर्म प्लॅनवर काम करत राहायला पाहिजे स्वतःचं जे आहे ते. म्हणजे 1400 पानाचं मटेरियल आपण म्हणलं, 1150 तासाचा हा प्लॅन आपण असं म्हटलं तर तो तुम्ही कसा 1150 मी 10 तास पकडून काढलेलं जे आहे त्यांनी त्याचे एवढे पेजेस काढलेले जे आहेत. हे काही जणांना वाढेल, मी 14 तास करणार आहे म्हणलेलं आहे तर तुमचा मग तो 1400 होईल. तुम्ही म्हटलं की एवढं होणार ना, माझे क्लासेस आहेत हे 800 तासावर जातच नाही आहे, मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, तर याचा अर्थ तो आणखी बदलेल. 800 तासामध्ये 200 तास 600 तासच होईल. मग 600 तासामध्ये त्यामुळे तुमचा एक हे एक मी इमॅजिनरी ज्याला ॲव्हरेज समज आहे अशा कॅन्डिडेट इमॅजिन करून हे मटेरियल किंवा ही नोट काढलेलं आहे. ॲव्हरेज आहे, याच्यापेक्षा काही जण खूप शार्प असतील, याच्यापेक्षा काही जण लॅगिंग असतील. तुम्ही तुमच्याप्रमाणे याच्यावरनं एक स्वतःची नोट किंवा हे मान्य नाही, हे चुकलं, माझं हे करायला पाहिजे, हे मला बरोबर नाही वाटत, असं स्वतःचा एक मटेरियल तयार करायला पाहिजे, स्वतःचं एक आर्ग्युमेंट करायला पाहिजे जे आहे ते. लॉंग टर्म शॉर्ट टर्ममध्ये काय काय तुमच्या गोष्टी येत राहतात प्लॅनमध्ये जे आहे ते. फ्लेक्झिबल तुमचा अप्रोच आणि ओपननेस असायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, की आपण अभ्यास करत असताना एखादी गोष्ट जी आहे ती किती खुल्यापणानं समजून घेतलेलं. म्हणजे 2 आहे पा, UPSCचा अभ्यास आणि अभ्यास. तर पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे, नंतर UPSCचा अभ्यास करायला. पहिल्यांदा क्विट इंडिया मुवमेंट किंवा पहिल्यांदा पॉलिटीचा अटॉर्नी जनरल, पहिल्यांदा तो मनुष्य म्हणजे अभ्यास, मग नंतर स्ट्रक्चरकडे बघायला पाहिजे. ते कधी होईल, तुमचं NCERT बेसिक चांगलं वाचून झालेलं असेल. स्ट्रक्चर बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी दिसतच नाहीत, नुसतं स्ट्रक्चर जर बघायला लागला तो. त्यामुळे बेसिक एकदा शांतपणे वाचलं मग स्ट्रक्चरचा डिटेल्ड असा अभ्यास केला. पण स्ट्रक्चर याचा वेटेज किती आहे, 70 ते 80% वेळ क्वेश्चनमध्ये जायला पाहिजे, 10 ते 15% मटेरियलमध्ये असायला पाहिजे. मटेरियलमध्ये जास्त असता कामा नाही, क्वेश्चनमध्ये जास्त असायला पाहिजे. आणि त्याचं टार्गेट म्हणून काय म्हणता येईल, टू कन्क्लूड त्याचं टार्गेट जे दिलेलं आहे ते किती प्रकारचं आहे, की आपल्याला अवेलेबल असणारे 70. आता हा आकडा काही जणांनी गाठला, मागच्या वेळेला काही जणांनी गाठलेला होता, काही जणांना हे काही शक्य झालेलं नाही आहे. याचं बर्डन न होता हा एक मॉडेल आहे, तुम्हाला काय सूट होईल आणि तुम्ही म्हणलं की मला हे सूट होईल, मग ते मार्कामध्ये ट्रान्सलेट व्हायला पाहिजे. त्यामुळे 70,000 तुम्ही म्हणलं की हे नाही मी सोडवू शकत, 1,00,000 नाही मी सोडवू शकत, 80,000 नाही सोडवू शकत, किती सोडवू शकता. म्हणलं की 5,000 चालू करतो, 35 ते 70,000, 35,000 झाले. 35,000मध्ये 35,000 सोडवले, स्कोर वाढला. 20,000 सोडवले, स्कोर वाढला. स्कोर वाढायला पाहिजे जे आहे. त्यामुळं अल्टिमेट महत्त्व कशाला आहे, बऱ्याचदा नाही तर मग आपल्याला रुटीन म्हणजे प्रोसिजर दिली त्याच्यात जास्त आपण अडकतो. तुम्हीच प्लॅन केलेला आहे, तो प्लॅन वर्क नसेल तो मोडा आणि नवीन प्लॅन करा. नव्या प्लॅनला तुम्हाला जाता आलं पाहिजे जे आहे ते. त्यामुळं MCQ मधनं इमॅजिनेशन वाढतं, MCQ मधनं तुम्हाला क्वेश्चन्सची मटेरियलचं ओरिएंटेशन कळायला लागतं आणि MCQ वेगात मार्क करून त्याच्यामधनं बाजूला येऊ शकतं जे आहे. त्यामुळे मॅथॉलॉजी म्हणून टू कन्क्लूड हा तर मुद्दा आहेच आहे. बी युअर सेल्फ, फॉलो युअर ओन प्लॅन. हा डिफाईन्ड पाथ जो आहे तो तुम्ही स्वतःला फॉलो करत राहायला पाहिजे की काय प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल. पण मिनिमम मटेरियल ओरिजिनल मिनिमम काळात मिनिममची स्वतःची व्याख्या काढा.
तुम्ही म्हटलं की कितीही केले, 15 दिवसच माझ्याकडे आहे, 15 दिवस पण नाही, 13 दिवस, कितीही झालं तरी 8 दिवस मला वाचायला जाणारच आहेत. पण हे डिफाईन करा, हे डिफाईन करायला पाहिजे. ॲटलिस्ट 4 एरियाचं तरी आत्ता केलं तुम्ही, की बाबा हे एवढ्या याच्यामध्ये आहे, महिन्याभराचा पुढचा प्लॅन केला आणि त्याप्रमाणे तो एक्झिक्यूट केला, की आपल्याला या प्लॅनिंगप्रमाणे काम करत राहायचं जे आहे ते. प्रिलिम्सला शॉर्टकट नाही आहे. प्रिलिम्स ही एक्सटेन्सिव्ह, आणि प्रिलिम ही अशी विद्यार्थी की स्टुडंटची जास्त परीक्षा आहे. मेन्सला कारण प्रत्येक लाईनपर्यंत काय तुमचं प्री जात नाही, प्रत्येक लाईनपर्यंत तुमचं का मेंटर टीचर जाऊच शकणार नाही. मेन्स ही टीचरची परीक्षा आहे. मेन्सला तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह असतो, एक ॲनालिटिकल माइंड असतो, मिनिमम फॅक्ट्स असतात 15 मार्काला 10 मार्काला, स्ट्रक्चर त्याचं क्लिअर आहे. प्रीला तसं होत नाही. प्रीला तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये कसं जातं, त्यामुळे प्रीला तुम्ही स्वतःच त्या महासागर त्यात तुम्हीच पाहिजे, नॉलेजच्या डोमेनमध्ये तुम्हीच पाहिजे. रायटिंग स्किल आणि त्याचा ग्राफ सगळा जो आहे तो मेन्सच्या दृष्टीने. त्यामुळे प्री मेन्सचा बॅलन्स टिकवणे आणि प्रीच्या दृष्टीने काही गोष्टी बघणे जे आहे ते. प्रिलिमचं आयडियल मागं म्हणलं जसं जाहिरात येईल त्या दिवशी तुमचं संपलं, तर याचा अर्थ पोस्ट आहे. जाहिरात येईल त्या दिवशी प्री संपायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, सगळं बेसिक वाचलेलं आहे, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू केलेलं, राहिलेलं काही नाही आहे. जे आहे प्रीचे ॲड येईल त्या दिवशी ते सगळं उरकायला पाहिजे जे आहे ते. तुम्हाला म्हटलं असं जुना पॅटर्न हाच आहे. प्री डाऊन झाल्यानंतर पुढचे 4 महिने प्री. आत्ता हा मार्केटनं चुकीचा पॅटर्न निर्माण केलेला त्यांच्या सोयीनुसार. म्हणजे मी आता मेन्समध्ये नोकळा मला म्हटलं आता प्री घेऊया, कारण मी मेन्समध्ये अडकलेलं आहे. प्री डाऊन झाल्यानंतरचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर प्री, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मेन्स, परत फेब्रुवारी मार्च एप्रिल प्री, आणि परत मेन्स. आत्ताच्या पॅटर्नमध्ये डिसेंबरपर्यंत मेन्स आणि नंतर प्री होतच नाही, पुढचा पॅटर्नच येत नाही मग. आणि त्यामुळे मग प्री सेफ होण्याच्या दृष्टीनं एक्सटेन्सिव्ह प्री, आणि त्यामुळे याच्यात हा प्रश्न इनव्हॅलिड आहे. पण प्री पास झाल्यावर माझं मेन्स लिहिता येईल का, माझी तयारीच नाही आहे. याच्यात गृहीत आहे की तुम्ही प्री पास होणार आहे, जे गृहीतक अडचणीचं आहे. त्यामुळे हे आपल्याला प्रूव्ह करायला लागेल की हे टेस्टेड ओके. तर तशा दृष्टीनं प्रिलिमचं एकूण प्लॅन करायला पाहिजे जे आहे ते. इंडिव्हिज्युअल मला वाटतं काही शंका काही असतील तरी ते आपण इंडिव्हिज्युअली जास्त बोलूया. 1-2 मिनटं फक्त, आता 11:05 झालेले जे आहे ते 2 मिनटं फक्त आपण किंवा 5 मिनिटाचा वेळ घेऊ. जर काही तुम्हाला क्वेरी आता मी बोललो त्याच्यावर असतील तर, अदरवाईज इंडिव्हिज्युअली बोलूया आपण. तुम्हाला जर ह्याच्यावर आता जसं लिहून दिलेलं की याच्यावर तुम्हाला बोलला तुम्ही बरं होईल, ही माझी शंका आहे, असं काय असेल तर त्याला ओपन सेशन असल्यामुळे एक डिस्कशन घेऊया. अदरवाईज आपण थांबू आपण आज आणि इंडिव्हिज्युअली बोलूया जे आहे ते. या बॅचच्या रेग्युलर बॅचचे विद्यार्थी फक्त थांबा, 5-10 मिनिटात आपण पुढचं स्ट्रक्चर जे आहे आणि ते प्लॅन डिस्कस करूया जे आहे ते. थांबू आपण आज. काही शंका असेल तर मला इंडिव्हिज्युअली तुम्ही बोला याच्या प्रीच्या संदर्भामध्ये जे आहे ते. एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत एक अर्धा तास रेग्युलर बॅचचे लोक फाउंडेशनचे जमा होऊ, आपण परत डिस्कशन घेऊया. थांबू आपण.